ओम नमः शिवाय आईने दिलेला मंत्र आहे म्हणजे, तर तो आम्ही म्हणतोच. म्हणजे असं खूप वेळा असं मी विचार करते की ओम हे निर्गुण निराकार रूप आहे, म्हणजे परमेश्वराचं, जे ज्याला काही आकार नाही, निराकार आहे असं. आणि उमेश दादा म्हणतात तसं की हे देवाचं ध्वनी रूप आहे देवाचं जे आहे ते ओम, म्हणजे आपण म्हणतो. तर आपण म्हणताना ओम नमः शिवाय हे तर म्हणतोच. म्हणजे आपण संसारातच आहोत. संसारात म्हणजे जबाबदाऱ्या घेतलेल्या म्हणजे त्या असं आपण म्हणतो की मी घेतली, मी नाहीच घेतलेल्या, कारण आलेल्या आहेत. आणि आपण जशा आपल्या ओघामध्ये जसं लहान जसे आपल्यावर ते संस्कार झालेले आहेत तसे आपण घेतल्याच नाही, तर मी घेतलेले आहेत असं म्हणू पण नाही. ठीक आहे, म्हणजे मी नाही घेतलेले आहेत, म्हणजे आलेले आहेत. आणि जसं संसारात आपण जसं वागतो तसं आपण ओघामध्ये जसं आहे तसं, कारण संसारात आपण लौकिकात आहोत, त्या लौकिकात ते सुद्धा आपल्याला वागायला असतात. म्हणजे वी कॅनॉट लिव्ह असं पूर्ण. पण आई पण तेच म्हणतात, सोडायचं नाहीच आहे, सोडलेलं तुम्ही धरलेलंच नाही, असं धरलेलं नाही असं समजायचं. तर तुम्ही रेग्युलर तुम्ही तुमचं कार्य करू शकता. म्हणजे असं कार्य करताना कर्तेपणाचं, म्हणजे मी केला हा शब्दच नसायला पाहिजे, म्हणजे मी हा शब्दच नसायला पाहिजे. की ओम नमः शिवाय म्हणताना मी आईला नेहमी म्हणते, म्हणजे की ते जे प्रेम जे आईने ते ओम नमः श्रीराम म्हणताना, तो श्रीराम म्हणताना जेव्हा डोळ्यात पाणी येतं किंवा तो जो उत्कट भाव येतो, म्हणजे तर ते प्रेमच आहे त्या नामावरती आपलं, म्हणजे असं. तर तसं ओम नमः शिवाय म्हणताना मी आईला नेहमी म्हणते की तुम्हाला जसं ते वाटलं पण तसं अजून ते येत नाही आहे ना, तर ते द्या, असं मी नेहमी म्हणते आईला. तर हे जे प्रेम आहे तर ते बोलून बोलूनच आपलं येईल ना, असं म्हणजे म्हणूनच येईल का असं. म्हणजे साधना हा मार्ग आहे आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे आत्ता साधना केली की साधनेचं काहीतरी फळ असतं, असा विषय परमार्थामध्ये नाही आहे. आलं का लक्षात? साधना ही कंटिन्युअस प्रोसेस असल्यामुळं जशी जशी प्रोसेस होते तसं तसं आतमध्ये प्रेम उदयाला येतं. प्रेम म्हणजे निर्विषय प्रेम उदयाला येतं. जीवाचा भाव इंद्रियांमधून प्रगट होतो आणि इंद्रिय दृश्यामध्ये आसक्त होतात. जीवाच्या लगत इंद्रिय असल्यामुळं आपल्याला वाटतं की जीव विषयांमध्ये रममाण झाला, पण जीव हा जीव रूपानं मुळात आत्माच तिथे आहे. जीव नावाची वस्तू नाहीच आहे. त्यामुळं आपल्याला आत्तापर्यंतचा जो प्रेमाचा, सुखाचा, आनंदाचा म्हणा किंवा दुःखाचा हा जो काही अनुभव असतो तो त्या विषयांमधून आलेला असतो. म्हणजे आपलं मूल चांगलं वागलं तर आनंद होतो, हा तो विषयाचा आनंद असतो. हा जो तुम्ही नामातून आतून येणारा आनंद म्हणताय ना, या आनंदाच्या साठी कुठल्या विषयाचं निमित्त नाही आहे आतमध्ये. म्हणजे काय तर जीव आत वळून म्हणजे अंतर्मुख होऊन जेव्हा त्याच्या स्वरूपाच्या आनंदाला तो प्राप्त होत असतो तेव्हा तो आनंद आतून येतो. मग हा आता आनंद जसा आईना येत होता नाम उच्चारताना, ओम म्हणताना किंवा शिव म्हणताना किंवा राम म्हणताना, तसा आपल्याला या घडीला येणार नाही. पण या घडीला आपला स्पर्श होईल त्या दिशेला, आणि तो स्पर्श झालेला आहे आपला, म्हणूनच हा प्रश्न तुम्ही विचारला, नाहीतर हा विचारला नसता. म्हणजे हा आनंद येणार नाम घेताना, फक्त त्या साधनेचं सातत्य पाहिजे. म्हणजे जीवाला लागलेली ही आवरणं ज्यावेळी गळून पडायला लागतील एक एक करून, त्यावेळी आपोआप तो जीव त्या आनंदामध्ये समरसून जाईल. म्हणजे आत्म्याच्या आनंदामध्ये किंवा खऱ्या सुखामध्ये. माऊली या सुखाची व्याख्या करताना म्हणतात, किंबहुना सोये जीवू आत्मयाची आहे, तव जे होय तया नाव सुख, असं माऊली म्हणतात. जीवू आत्मयाची आहे म्हणजेच आत्ता पाहिलेला विषय तो नाहीच आहे ना. जीव तो भ्रम आहे. मी जीव, माझं बंधन, माझं आहे जन्म मरण, हे त्या भ्रमाचं वर्णन आहे समर्थांनी केलेलं. मग असं थोडीच आहे आपल्या आतमध्ये वळल्यानंतर एक कप्पा याचा एक कप्पा त्याचा,
आपण म्हणून जे आहोत हो याची जाणीव आपल्याला एकाच ठिकाणी होते ना, हो. का 10 ठिकाणी होते? बरोबर. बघा तुम्ही, शरीराला तुमच्या पायाच्या अंगठ्याला जरी जखम झाली तरी जिथं दुखल्याची जाणीव होते तिथंच डोळ्याला जखम झाली तरी दुखण्याची जाणीव होते. नंतर कळतं की डोळ्याला दुखते, पण दुःखाची जाणीव एकाच ठिकाणी होत असते, हो. अंतःकरणामध्ये. बरोबर. तसा आत तो एकच आहे खरं म्हणजे. आता त्या एकाच्या दशेमध्ये जेव्हा द्वैत जायला लागतं, म्हणजे द्वैत जेव्हा जाऊन तिथे एकत्व यायला लागतं, ते ज्या क्षणाला येतं सद्गुरु कृपेनं, तत्वतः त्या दशेमध्ये शब्द असत नाही, विचार तरंग असत नाही. अशा स्थितीत आतून येणारा तो उमाळा आहे आनंदाचा. आणि ही स्थिती आहे, अवस्था आहे. ही केवळ एक प्रकारे घडलेली घटना असत नाही, ती एक अवस्था असते. त्या अवस्थेमध्ये साधना मार्गानं जीव सरकतो, मुख्यतः गुरुकृपेनं सरकतो. आणि मग तिथे एकदा पोचला की तो आनंद मिळतो. पण तो टिकून राहत नाही, परत आपण दृश्यामध्ये येतो, परत प्रपंचामध्ये येतो आणि सगळं चालू होतं परत. तर असं रोज जात राहणं तिथपर्यंत, हे नामाच्या ध्यानाच्या साधनेनं जर नियमिततेनं साधकानं केलं तर तुम्ही म्हणताय तो आनंद कायम येत राहील. वाईट वाटतं की ते अजून म्हणजे तिथे जाऊ शकत नाही आपण, असं प्रयत्न करून सुद्धा असं ते जरा त्याचं वाईट वाटतं. म्हणजे आई ऑलवेज म्हणजे असं नेहमी वाटतं की प्रयत्न करते, म्हणजे जसं तुम्ही म्हणता तसं की परत आपण कामाला लागतो आपल्या. मग कामाला लागताना मग काय बरं ठीक आहे नाही, आपल्याला वाईट का वाटतं माहितीये का? आपली अशी इच्छा आहे ना की तो आनंद प्राप्त व्हावा, म्हणून प्राप्त झाला नाही की आपल्याला वाईट वाटतं. आपली अशी इच्छा आहे ना की साधनेमध्ये प्रगती व्हावी, मग प्रगती होत नसेल तर आपल्याला थोडी विषण्णता येते किंवा थोडंसं डाऊन फील होतो आपण. तर ह्या अपेक्षा साधकानं बाजूला ठेवायला पाहिजे. म्हणजे शांतपणे नामामध्ये आणि ध्यानामध्ये फक्त शिरायचं आहे. असं बघा, ज्या गोष्टींना आपल्याला बाजूला करायचं आहे त्या गोष्टींना धरून कसं चालेल? एकदा बाजूला करायला बसल्यानंतर, म्हणजे साधनेला बसायला देह लागतो. आता साधनेला बसूया असं विचार करायला मन लागतं, साधनेला बसायचा निर्णय घ्यायला बुद्धी लागते. पण एकदा बसल्यानंतर आपल्याला या सगळ्यातनं बाहेर पडायचं, याला विसरायचंय, या देहाला, मनाला विसरायचंय, चित्ताला, बुद्धीला, सगळ्याला मागं टाकायचं. पण आपण बसल्यानंतर अपेक्षा नावाच्या गोष्टीत राहिलो तर आपण मनावरच राहिलो नाही का, की तो आनंद का मिळत नाही आहे? किंवा लास्ट टाइम साधनेमध्ये जसं शांत वाटलेलं तसं मग आत्ता का वाटत नाही आहे? किंवा आत्ता एकदा वाटायला पाहिजे, जसं परवा वाटलेलं ना तसं आत्ता पण वाटायला पाहिजे. अशा अँटिसिपेशनमध्ये जर आपण असलो तर आपण मनावरच आहोत. म्हणजे काय, रिकाम होऊन बसता आलं पाहिजे. आणि शेवटी तत्वदृष्ट्या पाहायला गेल्यास आपली साधनेत प्रगती होतीये का नाही हे आपण जज कसं करणार? आपण जर जज करू शकलो तर आपणच गुरु नाही का झालो? आपल्याला कळत नाही, सद्गुरू जाणून असतात साधनेची प्रगती कितपत चालली आहे. त्यामुळे शिष्यानं किंवा साधकानं त्याच्या वर्तनाला तपासावं, त्याच्या वृत्तींना, त्याच्या विचारांना आणि आचाराला तपासावं. इंद्रियांच्या ओढी निश्चित तपासाव्यात, पण अंतरामध्ये साधना कशी चालू आहे हे त्याला तपासता येणार नाही. म्हणजे जीवभाव किती प्रमाणात कमी झाला, देहभाव किती प्रमाणात कमी झाला आणि आत्मभाव किती प्रमाणात दृढ होतोय याचं त्रैराशिक मांडता येणार नाही त्याला. पण त्याच्या लक्षणांना त्याला तपासता येईल. आज चिडतोय का, काल चिडलो का, आज फ्रस्ट्रेट होतोय का, आज बाहेरच्या आवाजाचा परिणाम होतोय का, असं आपल्याला तपासता येईल. आपल्याला ते करावं आणि आचरणाची शुद्धता जपावी. पण मी साधनेमध्ये प्रगत होतोय की नाही आणि मग प्रगती होतच नाहीये अशी निराशा येणं, हे सगळं अभिमानाला दाखवतं, सूक्ष्म अहंकाराला दाखवतं. तर तसं न करावं. आपल्या मनाच्या हालचालीला हे दाखवतं, तर ती हालचाल नसावी. फक्त होऊन राहावं स्थिर नामामध्ये. नामातून नामाच्या मौनामध्ये शिरता आलं पाहिजे. आणि मग शांत होऊन आपल्याच मध्ये
आपल्याला मुरून जाता आलं पाहिजे. रिकामं कसं व्हायचं? रिकाम पण हे आहेच खरं म्हणजे. आपणच ते हौसेनं भरून टाकलेलं आहे, गर्दी करून ठेवलेली आहे. आता एक तांदळाचा डबा असतो, त्याच्यात तांदूळ आहेत तर आपण समजू शकतो, पण नसायलाच पाहिजेत तांदूळ, तिथं तांदूळ आणून ठेवले तर आपण काय करणार? असं आपल्या चित्ताच्या बाबतीत, मनाच्या बाबतीत घडलेलं आहे. म्हणजे तिथे हालचाल नसायलाच पाहिजे, पण आपण हालचाली करतो तिथे. त्या बाजूला टाकणं म्हणजे रिकामं होणं आहे. मग ते कसं करायचं? त्याचं उत्तर पुन्हा साधन येतच आहे ना. मौन. आपण रिकामे नाही आहोत म्हणजे काय आहोत हे काय वाटेल? काय काय सांगाल तुम्ही? आपण रिकामे नाही आहोत म्हणजे काय आहोत? म्हणजेच आपल्या आत विचारांचा गलबल आहे. आपल्या आत वेगवेगळ्या प्रकारच्या जोडून घेतलेल्या जाणीवा आहेत. म्हणजे मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, माझं नाव अमुक, माझं शिक्षण अमुक, माझं कुळ अमुक, आडनाव अमुक, गाव अमुक, देश अमुक, अशा जोडून घेतलेल्या ओळखी आहेत. आणि बसल्यानंतर साधनेला मनाचं विश्व आहे समोर येणार. ही गर्दी झाली आहे आपल्यामध्ये. त्याला रिकामं करणं म्हणजेच नामाच्या किंवा ध्यानाच्या योगानं मनाला पूर्णपणे शांत करण्याचा, शून्य करण्याचा, अमन करण्याचा अभ्यास करणं. सो दादा भजनाला जातो आम्ही सकाळी, किंवा कधी खूप वेळा असं होतं म्हणजे की काहीच विचार, शून्य विचार आहेत आपल्याकडे, काही विचार नाही. म्हणजे काही विचार नाही, कमी बंद या बाजूचं विचार या बाजूचं शून्य विचार. म्हणजे आता काही नाही, म्हणजे कसलाच विचार नाही. म्हणजे भजनाचा सुद्धा विचार येत नाही की भजन सुद्धा चालू आहे. तर त्यावेळेला लिटरली असं इतकी शांतता असते म्हणजे की भजन सुद्धा म्हणू नये, काही नाही, म्हणजे डोळ्यासमोर पण काही नाही. म्हणजे असं ते छान वाटतं. म्हणजे जसं त्यांनी म्हणतात तसं रिकामा व्हायचं म्हणजे मौनच, असं आई म्हणतात. मौन म्हणजे विचार न करणे हे मौन आहे. म्हणजे त्यात कुठलेही विचार नसणे म्हणजे मौन आहे. तर ते मौन सांभाळतं तुम्हाला आलं पाहिजे असं. तर ती जी स्थिती आहे म्हणजे त्यावेळेला जी असते ती छान वाटते. ती तिकडे ती छान वाटते कारण ती आईची एनर्जी पण तिकडे आहे त्याच्यामध्ये. असं ते इथे सुद्धा घरी आल्यावर सुद्धा कधी कधी आय फील लाईक नॉट टू टॉक एनीवन, नॉट टू स्पीक, जस्ट बी विथ मी असं. म्हणजे फक्त माझ्याबरोबर असतं. म्हणजे तर ते काय आहे म्हणजे असं व्हॉट इज दॅट? ती पुन्हा स्थितीच आहे ना साधनेची. तुम्ही साधनेच्या प्रोसेसमध्ये आहात तर त्या स्थितीमध्ये तुम्ही राहायला शिकलेले आहात तर राहत आहात. असं राहता आलंच पाहिजे शांतपणे, केवळ आपल्याबरोबर. आपल्या म्हणजे आपल्या असणेपणाच्या बरोबर, आपल्या विचारांबरोबर नाही, आपल्या देहाबरोबर नाही, आपल्या फक्त असणेपणाबरोबर, शुद्ध अस्तित्वाबरोबर. मग तो अभ्यास जागृत अवस्थेत पाहिजे. म्हणजे ध्यान कालाच्या किंवा नामकालाच्या व्यतिरिक्त तो अभ्यास पाहिजे. आणि नामाच्या वेळी नामाचा किंवा ध्यानाच्या वेळी ध्यानाचा अभ्यास पाहिजे. कारण ज्यावेळी आपण नुसते बसतो घरामध्ये पण डोळे मिटलेले नसतील आणि कुठलंही कर्म चालू असेल, म्हणजे जसं आपण डोळे उघडे ठेवून फक्त खिडकीच्या बाहेर काही अपार्टमेंट दिसत आहेत, डोंगर दिसत आहेत, यांच्याकडे पाहतो तरी पाहण्याचं कर्म घडतं, तिथे ते घडत असतं. जरी आपण आपल्या स्वतःबरोबर थांबलेलो असलो तरी त्या कर्मात आपण असतो. ध्यानकाली आणि नामकाली काय होतं, त्या कर्माला बाजूला टाकलं जातं, म्हणजे तेही बंद केलं जातं. म्हणजे शक्य तेवढी सगळी इंद्रिय बंद केली जातात. राहिले तर कानच उघडे राहतात किंवा नाक उघडं राहतं श्वसनासाठी. त्यामुळे श्वसनाचं कर्म सुरू राहतं. साधकाला नंतर कानावर येणाऱ्या आवाजांना पण दुर्लक्ष करण्याची सवय होते. जास्तीत जास्त इंद्रिय बंद करून ध्यानकाली राहत असल्यामुळं आपण त्याचा अभ्यास रोज पाहिजे. आणि मग व्यवहारामध्ये राहताना अशा पद्धतीनं शांततेनं राहण्याचा अभ्यास पाहिजे. जो तुम्ही म्हणताय की असं कधी कधी करावं वाटतं, शांत स्थितीतच राहावं असं वाटतं. हो ना, राहावं असं वाटतं. पण कसं होतं ते राहता येत नाही. कारण कोणतं ना कोणतं तरी कर्म थोड्या वेळाने येतं. एखादी मीटिंग येईल किंवा नवराच येईल किंवा कुणी मोलकरीण येईल घरी, काहीतरी काम लागेलच आपल्याला. मग ते काम करताना आपल्याला मग दोनच पर्याय राहतात. एक तर नामाच्या अनुसंधानात राहणं
किंवा नामाच्या मार्गानं आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये राहणं किंवा स्वतःकडेच साक्षीत्वानं पाहत पाहत ती कर्म करणं, मग हे करावं. म्हणजे त्या कर्मांमधून पण शांतीचा अनुभव येतो, त्या नुसत्या बसण्यातनं पण शांतीचा अनुभव येतो. पण हे जरी असलं तरी प्रत्यक्ष ध्यानाची आणि नामाची साधना पाहिजेच. ती जी साधना आहे प्रत्यक्ष ध्यानाची किंवा नामाची साधना, जी आपण मांडी घालून डोळे मिटून करणार आहोत, त्या साधनेमुळं हे बाहेरचं जे जीवन आपण बघितलं, साधने व्यतिरिक्तचं जे जीवन आत्ता आपण बघितलं, त्याच्यामध्ये शांततेनं जगता येतं. नुसतंच तसं आपण राहतोय आणि मग ही साधना करत नाहीये तर तो भर तसा टिकणार नाही. काही काळानं ते ओसरून जाईल आणि आपल्याला कळणार नाही की आपण कधी आसक्त झालो. आणि अजून एक विचारू ना, चरित्राईंचं वाचते मी आणि त्याच्यात मी राईंचं पुस्तक आहे, त्याच्यात मी एखादं पॅरा घेते आणि असं त्याचा अर्थ काढते. तर फॉर एक्झाम्पल कालसाईंचं असं होतं की म्हणजे कोणी आपल्याशी कसंही वागलं तरी पूज्य बुद्धीने, म्हणजे कोणी आपल्याशी कसंही वागलं, म्हणजे कुठल्याही बुद्धीने आपल्याशी बोललं, म्हणजे पूज्य बुद्धीने बोला किंवा दुष्ट बुद्धीने बोला, तरी आपण आपलं काम आपलं करायचं आणि आपण चांगलंच बोलायचं, असं आईंच्या त्या चरित्रात. म्हणजे त्या जसं वागलं तसे त्यांनी ते प्रसंग पुढे चरित्रात आईंचे काय काय आलेले, मग आईंनी कशी उत्तर दिली शांतपणाने, ही सगळी हे सगळं लिहितो, हे सगळं वाचतो, हे सगळं समजतो. ओके, डोळे बंद करून शांतपणाने परत परत स्वतःला ऐकण्याचा तो प्रयत्न करतो. पण तसं प्रत्यक्षात, कारण तो दुर्गुणांचा प्रभाव आहेच, म्हणजे त्याच्यात काही प्रश्न असते, तर तो जाता जात नाही आहे, म्हणजे असं. तर ते पण एक असं होतं की नाही तितकं पूर्ण ते त्या इंटेन्सिटीने आपण नुसतंच वाचतोय असं होतं, नुसतं वाचतोय आपण, डोळे कुठून ऐकलं. पण प्रत्यक्षात जेव्हा कधी प्रसंग असा येतो, म्हणजे आता दुष्ट बुद्धीने बोलण्याचं नाही, पण कुठला प्रसंग फटकन काहीतरी आपल्या शब्द निघून जातो आणि मग असं अरे आत्ताच आपण वाचलं होतं ना हे, आणि आपण असंच वागतो असं. मग सॉरी, म्हणून वाचन ही साधना नाहीच आहे. त्यातल्या त्यात साधना म्हणजे सुरुवातीची श्रवण ही आहे. पण श्रवणाला मर्यादा पाहिजे. दिवसभर नुसतं श्रवणच करत बसलाय असं उपयोग नाही. पण श्रवण नियमित पाहिजे, म्हणजे अर्धा पाऊण तास रोज नियमित श्रवण करावं. पण मग साधनेत राहावं, नामामध्ये राहावं. असं पहा, जेव्हा समोर घटना घडतीये, घटना असेल किंवा कोणी काही बोलत असेल, आपल्याला घटना असती समोर, ही घडत असताना आपल्याकडून पटकन रिॲक्शन न येण्यासाठी आपण कुठेतरी गुंतलेले असायला नको का? आता रिॲक्शन पटकन द्यायची नाही ना, म्हणून द्यायची नाही रिॲक्शन, असं ते करणं नाहीये. आपलं एकीकडं गुंतलेलं असल्यामुळं रिॲक्शन आलेली नाहीये, असं घडायला पाहिजे. लक्षात आलं का मी काय म्हणतो तुम्हाला? तुम्ही एका कामात गुंतलेले असाल तर दुसऱ्या कामाकडे पटकन लक्ष जात नाही. व्यवहारातला आपला हा अनुभव आहे. समजा बारकाईने एखादी स्त्री शिवणकाम करत असेल तर पटकन आजूबाजूच्या बोलण्याकडे तिचं लक्ष जाणार नाही. एकाग्रतेनं आपण कॅरम खेळत असू किंवा काही मोबाईलवरती जरी स्क्रोल करत असू तर पटकन आजूबाजूला कोणी बोलतंय आपलं लक्ष जात नाही. हां, काय म्हणत होतास तू, असं आपण म्हणतो. हेच घडलं पाहिजे. फक्त दृश्याशी संलग्न न होता नामाच्या अनुसंधानाशी संलग्न झालं पाहिजे. कारण नामानुसंधान दृश्यात येत नाही, आत्मानुसंधान दृश्यात येत नाही. तुमच्या ट्रू सेल्फ बरोबर राहणं दृश्यात येत नाही. शुद्ध अस्तित्वाला राहून चिकटून राहणं दृश्यात येत नाही. आपल्या आहेपणाबरोबर राहणं हे दृश्यात येत नाही. हे दृश्यात न येणं आहे. अशा गोष्टीला चिकटून पाहिजे आपण. तिथं जर आपण चिकटून असू तर बाहेर घडणाऱ्या गोष्टींकडे आपलं लक्ष कमीच जाईल आणि लक्ष कमी गेल्यानंतर आपली रिॲक्शन पण येणार नाही तीव्र. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, जेव्हा तीव्र रिॲक्शन येते तेव्हा निश्चित समजावं की आपण गुंतलो होतो. तीव्र रिॲक्शन हे लक्षण आहे, गुंतलेल्या स्थितीचं लक्षण आहे. त्यामुळे ती स्थिती आत वळवली की आत गुंतले जातो आपण आणि मग रिॲक्शन लेट येते. की ते गुण त्या अभ्यासानं येतातच. आणि अभ्यास असेल तर येतात. जसं आत्ता बघा, आत्ता काका आले की नाही आत, पण आत आल्यानंतर
काहीतरी 1% का होईना ते आदबीनं आले. लहान मूल असेल तर त्याला काही भान नसतं पहा, ते कसं पण दंगा करत पळत पळत येतं. पण इथं काहीतरी चाललेलं आहे गांभीर्यानं म्हणल्यानंतर बाहेरून येणारा मनुष्य आदबीनं येतो, सावकाश बसतो. काही बोलायचंच असेल तिथल्या तिथे तर कुजबुजतो. म्हणजे हे प्रगट होतं, हे लक्षण आहे. त्याच्यामध्ये गांभीर्य असल्यामुळं ते लक्षण प्रगट झालेलं आहे. तसं आसपास ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यावर येणारी प्रतिक्रिया शांत येण्यासाठी आपण शांत पाहिजे आतमध्ये एके ठिकाणी. ते ठिकाण सद्गुरू दाखवतात. ते ठिकाणच मुळात आपल्याला माहीत असत नाही जोपर्यंत सद्गुरू संग घडत नाही तोपर्यंत, की हे कुठं शांत राहायचं. मग नुसतं अक्षरी नाम घेत राहायचं आहे का मनामध्ये, तर ते तसं नाही आहे. ते अक्षरी नाम स्वरूपाची खूण असते हे सद्गुरू सांगतात. आणि ते जोपर्यंत मुरत नाही अभ्यासानं, सत्संगतीनं, श्रवणानं, तोपर्यंत तसं स्थिरतेनं नाम घेता येत नाही. नाहीतर बडबड नामाची सुरू असते आणि व्यक्ती पण अशांत असते. बडबड नामाची सुरू असते आणि त्याचं लक्षही इकडे तिकडे फिरत असतं. टीव्हीवर बघत नाम घेतोय, मोबाईल बघत नाम घेतोय, मणी हलतायत भरभर भरभर बोटामध्ये, पण तोंडानं काहीतरी वेगळीच चर्चा चालू आहे. हे का घडतं? कारण ते तसं नामाच्या ठिकाणी स्थिर राहणं घडत नाही म्हणून हे घडतं. तिथं स्थिर राहिलो आपण की बाहेरच्या गोष्टींकडे आपोआपच दुर्लक्ष होतं. पण त्या टाकल्या जात नाहीत. याच अर्थानं प्रपंच टाकायचा असत नाही. तो सचोटीनंच करायचा असतो, पण तो अलिप्ततेनं करायचा असतो, न अडकता, न आसक्त होता. हे जमतं. तर्कबुद्धी असा विचार करते की हे जमणार कसं, म्हणजे मी आसक्त व्हायचं नाहीये तर मग मी प्रेमानं राहायचं कसं आपतेष्टांशी. बरं, सद्गुरू सांगतात किंवा आई सांगतात किंवा श्री महाराज सांगतात की तुम्ही प्रेम करा लोकांवरती. मग आसक्ती ठेवायची नाही तर प्रेम कसं करायचं, असा तर्क आपली बुद्धी काढते. कारण आपण प्रेमाला आणि आसक्तीला एकच मानतो म्हणून. पण आसक्ती ही अहंकाराशी, अभिमानाशी संबंधित आहे आणि प्रेम हे व्यापकतेशी संबंधित आहे, भगवंताशी संबंधित आहे. कुठे लक्ष द्यायचं याचे पण काही अर्थ आहेत. म्हणजे श्वासावर लक्ष द्यायचं का, किंवा कशा पद्धतीने श्वासावर लक्ष द्यायचं, किंवा भ्रूमध्याचं स्थान असतं म्हणजे आज्ञाचक्राचं स्थान, तिथे लक्ष ठेवून ध्यानाला बसायला सद्गुरू शिकवतात. पण मुळात लक्ष ते नामामध्ये द्यायला शिकवतात. त्याचे वेगळे वेगळे प्रकार असतात. असं पहा, ज्यावेळी आपल्याला डिस्टर्ब करायला कुणीही नाही आहे घरामध्ये, आपण डोळे मिटून बसलेलो आहे आणि माहीत आहे की आता 2-3 तास घरात कोणी येणार नाही, तर कुठल्या गोष्टीचा डिस्टर्बन्स नाहीच आहे ना. तर अशा वेळी आपण शांत होऊ शकतो. पण आपण कर्मांमध्ये असू तर मग कशा पद्धतीनं नामात लक्ष राहायला पाहिजे. आपली जाणीव कुठं आहे, तिथे आपलं लक्ष आहे का, हे शिकवतात सगळं. आणि काही काही वेळेला ना हे आतूनच उमगत जातं आपल्याला. कारण जीव हा मनुष्य देहामध्ये ब्रह्मरूप होण्यासाठीच आलेला आहे. अन्य योनीमध्ये तो ब्रह्मरूप होण्यासाठी जात नाही. मनुष्य देहातच तो ब्रह्मरूप होण्यासाठी येतो. मग या कुंडीमध्ये झाड आहे की नाही, तर त्या झाडाची मुळं त्या कुंडीत खाली पसरत गेलेली आहेत. याला काही गणित नाही आहे का, गणित आहे. याच आराखड्यानुसार आणि याच नकाशानुसार मुळं जातील जमिनीमध्ये, असं काही गणित नाही आहे. या झाडाची अमुक पद्धतीने जातील, त्या झाडाची तमुक पद्धतीने जातील. दोन्ही तुळशीची असली तरी म्हणजे काय, मूळ त्याची वाट शोधतं. तसा जीव शोधतच असतो आत्म्याची वाट. त्याला एकदा ढकललं सद्गुरूंनी आतमध्ये म्हणजेच तो अनुग्रह असतो. सद्गुरू शक्तीचा पात करतात, शक्ती संक्रमित करतात शिष्यामध्ये. जीवाला तो धक्का बसतो आणि जीव त्याच्या स्वरूपाकडे वळतो. मग एकदा वळला की तो त्याचा मार्ग काढतो. मग जनाबाईंसारखं दळता कांडिता तो भगवंताचं नाम घेईल. ध्यानाच्या वेळी ध्यानही केलं जनाबाईंनी, पण जसं दास्यत्व केलं जनाबाईंनी नामदेवांच्या घरी, तसं नामदेवांनी कोणाच्या घरी दास्यत्व केलं नाही. नामदेव मालक होते जनाबाईंचे, पण नामदेवांनी भगवंताचं, सद्गुरूंचं दास्यत्व केलंच की. म्हणजे दासीची कामं जनाबाई करेल, नामदेव कदाचित कीर्तन करतील किंवा त्यांची व्यवहारातली कामं करतील, पण त्या कामांमध्ये आणि त्या कीर्तनामध्ये त्यांनी अनुसंधान शोधलं. जनाबाईंनी सेवेच्या कामामध्ये अनुसंधान शोधलं.
सावतामाळीनी मळ्याच्या कामामध्ये शेतमळ्यामध्ये अनुसंधान शोधलं. म्हणजे तो जीव अनुसंधान शोधतो, त्याला दिशा दिली की शोधतो. ती दिशा सद्गुरू देतात. कारण ते अनुसंधानात सतत राहणं तर होतच नाही, करत नाही आपण. अच्छा. एखादं कर्म आपण करत नाही कारण आपल्याकडे दृश्याचं आणि विषयाचं प्रेम आहे म्हणून आपण करत नाही. ओके. आणि नंतर आपल्या मनाची लबाडी असं बोलायला लावते आपल्याला की होत नाही अनुसंधान. आलं का लक्षात? एवढंच आहे फक्त, बाकी काही नाही. आणि हे म्हणून तर श्री महाराज म्हणतात की ही नामाची युक्ती आहे जी नामामुळंच कळते की कशा पद्धतीनं राहायचं. म्हणजे समजा व्यवहारातला एखादा प्रसंग आहे की कोणालाही दुखवायचं नाही पण व्यवहारात चुकायचंही नाही आहे, म्हणजे फसायचं पण नाही आहे कोणाकडून, पण कोणाला दुखवायचं पण नाही आहे. मग श्री महाराज म्हणतात ही युक्ती आहे. अनुसंधान म्हणजे एक्झॅक्टली काय? फार सुंदर व्याख्या केली आहे श्री महाराजांनी आणि अगदी सोपी केली आहे व्याख्या. तुमचं जे काही नाव असेल, काय नाव आहे तुमचं? अतुल. अतुल नाव असेल तर आपलं लक्ष नसताना पण आपल्याला अतुल नावानं हाक मारली की आपण वळून बघतो कोणी हाक मारली. हे आपल्याला अतुल नामाचं अनुसंधान आहे असं श्री महाराज म्हणतात. याला म्हणायचं अनुसंधान. हे अनुसंधान शब्दातीत आहे, निशब्द असतं. तुम्ही काही दिवसभर मी अतुल आहे, अतुल माझं नाव आहे, माझं नाव अतुल आहे, मी अतुल आहे, अतुल माझं नाव आहे, माझं नाव अतुल आहे असा जप करत नाही आहे तुम्ही, पण तुम्हाला अनुसंधान आहे अतुलचं. म्हणून अतुल म्हणल्यानंतर अतुलचं लक्ष जातं. याला म्हणायचं अनुसंधान. अगदी सोपी व्याख्या केलेली आहे. हे अनुसंधान आपण आपल्या देहाला आणून चिकटवलेलं आहे. म्हणजे आता ही अश्विनी आली, अश्विनीला हात मारल्यानंतर अश्विनी वळून पाहते, पण अश्विनीला विचारलं अश्विनी कोण, तर अश्विनी देहाकडे बोट दाखवते. असं आपलं नाव आपण आपल्या देहाला नेऊन जोडलेलं आहे. नाव म्हणजे आता इथे अक्षरी नाव नाही, आपली आयडेंटिटी, आपली ओळख आपण देहाशी करून ठेवलेली आहे. ती ओळख सद्गुरू बदलायला सांगतात. म्हणजे हे तू नाही आहेस, हा देह म्हणजे तू नाही आहेस. मग पुढचा प्रश्न येतो त्याचा शिष्याचा की मग कोण आहे मी, जर तुम्ही म्हणताय देह नाही आहे तर. मग सद्गुरू सांगतात की ते ब्रह्म तू आहेस. मग त्याच्या पुढे प्रश्न येतो की मग ते ब्रह्म काय आहे. मग सद्गुरू ब्रह्मनिरूपण सांगतात की जे अविनाशी आहे, जे अजय आहे, जे अव्यय आहे, जे अजन्म आहे, जे सच्चिदानंद स्वरूप आहे, तेच तू आहेस, हे सद्गुरू सांगतात. तरीही शिष्याला कळत नाही. मग सद्गुरू ध्यानाची नामाची साधना देतात की तू शांत झालास तुझ्याच आतमध्ये तर तुला अनुभव येईल की तू कुठल्याही अर्थानं नाही आहेस. लक्ष देऊन ऐका बरं का. तू कोणत्याही अर्थानं नाही आहेस. तुझ्या देहाचा लय झालेला आहे, देहाची जाणीव लोप पावलेली आहे, डोळे इत्यादी इंद्रिय तर बंदच आहेत, मनामध्ये कोणतीही हालचाल नाही, विचाराचा तरंग नाही, चित्तवृत्तींचा तरंग नाही, तरीही तू आहेस हे तुला जाणवतंच ध्यानामध्ये. म्हणजे सिद्ध झालं की नाही की तुझा देह नसतानाही तू आहेस, तुला दिसत नसतानाही तू आहेस, तुझ्या मनात विचार नसतानाही तू आहेस, हे सिद्ध झालं की नाही. मग शिष्याचे डोळे उघडतात. हो मी आहे म्हणतो तो, या सगळ्या व्यतिरिक्त पण मी आहे. मग सद्गुरू म्हणतात या सगळ्या व्यतिरिक्त तू रोज असतोसच. जेव्हा तू झोपेत जातोस, झोपेत तुला कुठं ध्यान आहे तुझ्या देहाचं, तुला कुठं स्मरण आहे तुझ्या नावाचं, तुझ्या लिंगाचं, तुझ्या पैशांचं, तुझ्या कुळाचं, कशाचंही स्मरण नाही, स्त्री पुरुष कशाचंही स्मरण, पण तू आहेस की तिथे. म्हणून उठल्यानंतर म्हणतोस तू की फार छान झोप झाली. मग झोपेच्या वेळी कोण जागा होता? जो झोपेच्या वेळी जागा होता तोच जागेपणी जागा आहे. असं सांगितल्यानंतर मग शिष्याला लक्ष येतं की आपण ब्रह्मस्वरूप आहोत, आपण हा देह नाही. मग सद्गुरू सांगतात की ही तुझी ओळख आता तू त्या ब्रह्माशी म्हणजेच तुझ्या स्वरूपाशी, आत्म्याशी नेऊन जोड, जी तू या देहाशी जोडलेली आहेस. हा मर्त्य आहे, ही तुझी खरी ओळख नाही आहे. हा बदलणारा आहे, हा कधीतरी जन्माला आलेला तर कधी कधी स्मशानात जाणार आहे. ही खरी तुझी ओळख नसून तू तो सच्चिदानंद स्वरूप आहेस, त्याच्याशी ओळख जोड. म्हणजे ओळख जोडण्यासाठी मला त्या ओळखीचा पत्ता लागतो. तो पत्ता सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये मिळतो. ती साधना केली तर मिळतो, नुसतं ऐकून मिळणार नाही. उपनिषद सांगतं नायमात्मा प्रवचनेन लभ्या. बरोबर ना? प्रवचन करून आत्मस्थिती येणार नाही.
त्यामुळं त्या साधनेमध्ये त्या स्वरूपाचा पत्ता कळल्यानंतर ती साधना करून आत्ता सांगितलं त्या अनुभूतीमध्ये जर साधक गेला तर त्याच्या लक्षात येतं की आपण आहोत आणि ही आपली खरी ओळख आहे. मग त्याच्या अनुसंधानात तो राहायला लागतो. म्हणजे जे सद्गुरू सांगतात हे तू आहेस ब्रह्म, तेच म्हणजे ते नाम आहे असं धरून चालायचं का? सुरुवातीला ते म्हणजे नाम असत नाही. नाम तिथे जाण्याचा मार्ग असतो, ध्यान तिथे जाण्याचा मार्ग असतो. जेव्हा त्रिपुटीचा लय होतो, ध्येय ध्याता ध्यान हे एक होतात, किंवा नाम नामी नामधारक हे एक होतात, द्रष्टा दर्शन आणि दृश्य हे एक होतं, तेव्हा ते नाम म्हणजेच ब्रह्म असतं. हो. तोपर्यंत नसतं. वस्तुतः नाम ब्रह्मच आहे, पण तोपर्यंत नाही जोपर्यंत त्रिपुटीचा लय झालेला नाही. सांगायचा मुद्दा असा की तुमचा प्रश्न असा होता अनुसंधान म्हणजे काय, तर ह्या अतुल नामाचं अनुसंधान देहाला लावून ठेवलेलं असतं. ते अनुसंधान ज्यावेळी आत्म्याला लावतो साधक, त्यावेळी आत्मानुसंधानात राहायला शिकतो. मग ह्याच्यात बदललं काय? फक्त स्थिती बदलली. साधक तसाच राहिला, मिशी असलेला, चष्मा असलेला. आलं का लक्षात? त्याची स्थिती फक्त बदलते. ती बदलल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी इममटेरियल ठरतात. तुमचा प्रपंच कसा आहे, केवढा आहे, तुम्ही कोण आहात, कसे आहात, हे इममटेरियल ठरतं. त्याचा काही संबंध राहत नाही. तो आत्मानुसंधानामध्ये राहतो. त्यामुळे त्याला राग वगैरे असं काही येत नाही का? हो हो, साहजिकच आहे. कारण ह्या गोष्टी राग येत नाही पण तो रागवेल. ते कसं? काम येत नाही पण तो कामाचा वापर करेल. आलं का लक्षात? आता आई मुलावरती चिडतेच ना, हां. पण म्हणून आई रागावली असा अर्थ जसा होत नाही तसं. म्हणजे श्री महाराज म्हणतात तसं तो नटासारखं काम करेल प्रपंचामध्ये. तो राजा नाही आहे, त्याला माहीत आहे तो भिकारीच आहे, पण नाटकात तो राजाचं काम करतो. पण तो एक नंबर वठवतो काम राजाचं. तसं जो स्वरूपानुसंधानामध्ये रमला तो प्रपंचाचं नाटक करतो, प्रपंचातल्या कर्तव्यांचं, जबाबदाऱ्यांचं. प्रपंचात जे आपलं काम आहे त्या कामाची भूमिका तो वठवतो आणि अंतरामध्ये स्थिर राहतो. हे अनुसंधान. बाबरा त्या काहींच्या ओळीचा अर्थ कळला. मग देई राहुनी नटापरी मी बुडेन आनंद सागरी. हां, मग तो आनंद सागर आतच आहे ना. म्हणजे दोन आहेत. असं नटाप्रमाणे राहता येणार नाही जर आनंद सागरामध्ये बुडी नसेल तर. हे लक्षात घ्यायचं. कारण ढोंग करणं चुकीचं आहे. म्हणजे नटासारखं राहायचं मात्र प्रपंचामध्ये, पण आनंद सागरामध्ये उडी नसेल आतल्या, तर मग ते ढोंग ठरेल. मग सोयीनं मी नटासारखं वागतोय, बाकी ठिकाणी मी आसक्तीनं वागतोय, अशी लबाडी परमार्थात चालत नाही. नाही म्हणजे नाही आसक्ती, आणि आहे म्हणजे आहे आसक्ती. असा स्वच्छ न्याय असतो. पण मग हे खूप आपल्याला वाचलेलं कळतंय म्हणून हे खूप लवकर एक्सपेक्टेशन्स होतात का? म्हणजे ते त्या नामात बुडलं पाहिजे, त्या नामात मुरलं पाहिजे, आणि मग असं होणं साहजिक आहे. कारण आपल्याला काय झालेलं असतं माहिती आहे का? आपल्याला कळतं म्हणजे कुठे कळतं? आपल्या बुद्धीत कळतं. बुद्धीत कळतं. आणि बुद्धी ही एक इंद्रिय आहे आपलं. जसं आपले हातपाय इंद्रिय आहेत ना, तसं मन चित्त बुद्धी ही आतली इंद्रिय आहेत. म्हणून त्याला अंतःकरण म्हणतात. म्हणजे त्याला आता इंद्रियच धरू आपण. इंद्रियाला आपल्या कळल्यामुळं आपल्यामध्ये असा संस्कारच आहे की त्याचा अनुभव आला पाहिजे अशी अपेक्षाच आत निर्माण होते. कारण ते व्यवहारात आपण जगत असतो. जसं या पाण्याच्या ग्लासला स्पर्श केला की इंद्रियामुळं स्पर्श घडलेला असतो, पण स्पर्शाचं ज्ञान झाल्यामुळं लगेच मला अनुभव येतो की हा पाण्याचा ग्लास आहे, हा अमुक अमुक जड आहे. मग तसंच बुद्धी नावाच्या इंद्रियानी तत्वज्ञान कळलं परमार्थाचं की आतून आपोआपच उर्मी येते की हे लगेच घडायला पाहिजे. मग याचा अनुभव काय येत नाही आहे. तर त्याचा अनुभव लगेच येत नाही, कारण जीवावरती तसे संस्कार नाहीत झालेले. अनंत जन्मींचे बहिर्मुखतेचे संस्कार असल्यामुळे अंतर्मुखतेची प्रचिती जीवाला पटकन येत नाही. येते पण पटकन येत नाही. ती पटकन येत नसल्यामुळं साधक म्हणजे विषण्ण होणं किंवा नाराज होणं, निराशाजनक त्याची विचारसरणी होणं, अशा गोष्टी घडायला लागतात. तरी पण आधी लिंक नाही लागलं त्या अनुसंधानाचं. तुम्ही सांगितलं नाही डोक्यात शिरलं होतं तरी पण ते एक्झॅक्टली काय करायला पाहिजे अजून सांगतो.
आता आपल्याला अनुसंधानाचा अर्थ इथंपर्यंत निश्चित कळला की अतुल नावाच्या अनुसंधानं मी आहे, एवढं कळलं. पण अतुल म्हणल्यानंतर कोण असं विचारल्यावर आपला सहज हात आपल्या देहाकडे जातो, कारण आपलीच ओळख आपण अतुल म्हणून देतो. बरोबर. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला की कोण आलंय म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता मी अतुल आलोय. तुम्ही जिथं गेलेला नाही तिथं तुम्ही मी गेलोय अशी ओळख सांगत नाही का? सांगता? नाही सांगत. म्हणजे पलीकडच्या बिल्डिंगमध्ये तुमचा देह नाही आहे. पलीकडच्या बिल्डिंगमधनं तुम्हाला जर मी विचारलं की तुम्ही आलाय का, तर तुम्ही काय म्हणाल? मी नाही आलो. म्हणजे तिथं तुम्ही का नाही आहे? तिथं देह नाही आहे म्हणून तुम्ही नाही आहे म्हणता. तिथं तुम्ही आहात कारण देह आहे म्हणून आहे म्हणता. अवघड काही नाही याच्यामध्ये. सद्गुरू सांगतात ही तुझी ओळख फक्त चुकलेली आहे. ही देह म्हणून ती जी स्वतःला तू ओळख करून दिली आहेस ना, ही फक्त चुकलेली आहे. याचा अर्थ तुला देह सोडायची गरज नाही आहे, तुझी ओळख बदलायची गरज आहे. हा देह आहे ना, एवढं तर आपल्याला कळतं. आणि हे लगेच कळतं आरशात बघितल्यानंतर की हा तसाच्या तसा राहत नाही. हा असा कधी दिसत होता 20 वर्षांपूर्वी? नव्हता दिसत. म्हणजेच हा नित्य नाही. आणि अशासारखे 56 देह रोज मरताना आपण बघतो, जातात स्मशानभूमीमध्ये. म्हणजे हे राहत नाही. यासाठी काही फार तत्वज्ञानाची गरज नाही आहे, फार प्रवचनाची गरज नाही आहे. दिसतं आपल्याला स्पष्ट की हे राहत नाही. म्हणजे आपण राहणार नाही आहे असं आपल्याला वाटतं. आपण राहणार नाही असं आपल्याला वाटतं. एखादा गंभीर आजार झाल्यानंतर मनुष्य डोळ्यात पाणी आणून म्हणतो बायकोला, अगं मला असं वाटतंय आता काय मी जगत नाही, आता काय मी राहत नाही असं म्हणतो. पण असं म्हणणारा मनुष्य, कल्पना करा, असंच दुःख करत पडलाय आणि मग बायकोनं डॉक्टरला बोलावलं आणि मग डॉक्टर म्हणाले काही नाही, यांना डायबिटीज झालाय, हे पायाचं दुखणं असंही होतंय त्यांना, म्हणून असं करायला लागेल. आपण एक काम करूया, पाय कापून टाकूया. मग ते त्याला पटतं. तर तो डॉक्टरला म्हणतो की पाय कापा पण मला राहू दे. बरोबर असं म्हणतो. म्हणजे इनडायरेक्टली त्यानं स्वीकार केलं बघा की देहाचा एक अंग पाय म्हणजे मी नाही आहे, हा जाऊ दे म्हणतो पण मला राहू दे म्हणतो. ह्याच्या पुढची आणखीन एक स्थिती अशी येते की त्याला त्याच्या वेदना सहन होत नाहीत, असह्य होतात. आणि मग तो भाषा बोलायला लागतो की देवा मला सोडव. आता त्याला जर विचारलं त्या अवस्थेमध्ये कशातून सोडव तुला, तर तो म्हणतो ह्याच्यातनं ह्या देहातनं, ह्या त्रासातनं सोडव. म्हणजे त्यानं कबूल केलं पहा की तो हा देह नाही आहे. मग हेच तर सद्गुरू शांततेनं तुम्हाला सांगत होते. फक्त ते पटत नव्हतं कारण तुम्हाला कुठला त्रासच नाही आहे देहामध्ये. मी तर टुणटुणीत आहे ना, आणि आपला देह टुणटुणीत आहे तर आपला मी पण टुणटुणीत आहे कारण तो देहाला चिकटवला आहे. तर हे काय सांगतात मला, असं होतं ते. पण जो मरणासन्न झालेला आहे, ज्याला असह्य होतात वेदना, आणि असे दुर्दैवानं म्हणा किंवा प्रारब्ध योगानं म्हणा पुष्कळ लोक तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये की जे मरणाची वाट पाहत आहेत, तडफडत आहेत अक्षरशः. ते म्हणतात आम्हाला सोडव, हे नको आम्हाला. मग तिथं हा प्रश्नच येत नाही तुम्ही आस्तिक आहात, नास्तिक आहात, सश्रद्धा आहात, अश्रद्धा आहात, अद्वैती आहात, द्वैती आहात, वेदांती आहात, विशिष्ट अद्वैती आहात, कुठला आहे तुम्ही आणि कुठल्या गोष्टीवर तुमचा बिलीफ आहे, हा प्रश्नच नाही आहे. तो म्हणतो की मला सोडवा कारण हे असह्य झालेलं आहे. तेव्हा तो हे कबूलच करत असतो की तो म्हणजे हा देह नाही. मग आता परत आपण अलीकडच्या दृष्टांतावरती येऊ. तुम्ही तर इथे म्हणता मी आहे ओनली बिकॉज तुमचा देह इथे आहे. तिथे तुम्ही नाही म्हणता ओनली बिकॉज तिथे तुमचा देह नाही. मग तुम्ही तर म्हणताय, म्हणजे सद्गुरूंना शिष्य विचारतोय की तुम्ही तर म्हणताय मी देह नाही, तर मग मी कोण आहे? कारण मी आहे हे मला वाटतंय तरी ना. आपल्या कोणालाही असं वाटत नाही की मी नाही, मी आहे एवढं वाटतं की नाही आपल्याला? वाटतंय ना. आपण नाहीच आहे असं वाटत असेल तर जरा वेगळं आहे, मग उपचार घ्यायला लागतात. आपण आहोत हे आपल्या प्रत्येकाला वाटतं. आपल्या प्रत्येकाला म्हणण्यापेक्षा सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीला वाटतं. त्या कुंडीतल्या झाडालाही ती जाणीव आहे की मी आहे. कोपऱ्यातनं चाललेल्या मुंगीला पण ती जाणीव आहे की मी आहे. म्हणजे आता गडबड झाली.
आता सद्गुरू एक सांगतायत, माझा एक अनुभव वेगळा आहे, मग तिथं परिप्रश्न आला सद्गुरूंना करायचा. परिप्रश्न बरं का, म्हणजे आत्मानात्माबद्दल प्रश्न म्हणजे परिप्रश्न. बायकोचं पटत नाही आहे माझ्याशी हा परिप्रश्न नव्हे, आपल्या अस्तित्वाबद्दलचा प्रश्न म्हणजे परिप्रश्न. सद्गुरू तुम्ही तर सांगताय की मी देह नाही, मला तर असा अनुभव आहे की मी आहे. मग मला जर मी आहे असा अनुभव असेल आणि तुम्ही म्हणताय मी देह नसेन, तर मग मी कोण आहे हा प्रश्न आल्यानंतर मग सद्गुरू मीचं स्वरूप सांगतात की तू सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म स्वरूप आहेस. म्हणजे तत्वतः तू आणि मी काही फरकच नाही आहे अरे, असं सद्गुरू शिष्याला सांगतात. आपण एकच आहोत, तूच राम आहेस समजेल अशा भाषेत, असं सद्गुरू सांगतात शिष्या. ते ब्रह्म तूच आहेस हा सद्गुरूंचा मुख्य बोध, ज्याला तत्वमसी म्हणतात. मग आता ऐका, शिष्य जर तो खरा असेल तर तो सद्गुरू वचनावर विश्वास ठेवणारा असतो. समर्थ म्हणतात, ऐक सत्शिष्याचे लक्षण सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण. नुसता विश्वास नव्हे, काय म्हणतात समर्थ, पूर्ण. म्हणजे थोडा नाही किंवा 99% आहे, नाही, पूर्ण विश्वास. सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण. अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. तो इथपर्यंत तर्क करतो की तुम्ही म्हणताय अमुक अमुक, माझा अनुभव अमुक अमुक, मग सद्गुरू सांगतायत तू तमुक म्हणजे तू ते आहेस असं सद्गुरू सांगतायत. तर तो पहिली गोष्ट म्हणजे विश्वास ठेवतो. विश्वास ठेवल्यानंतर त्याला अनन्य भावे शरण जाता येतं. म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनात अनन्यतेनं राहता येतं. असा तो शिष्य होतो. म्हणजे काय केलं सद्गुरूंनी, खऱ्या मीची जागा दाखवली आणि ती जागा तुझ्याच आत आहे हेही दाखवलं. इथेही प्रश्न येतो एक, ही जागा कशी काय दाखवली आणि ही माझ्याच आत कशी काय? तर त्याचं उत्तर सोपं आहे. तुम्हाला वाटतं की नाही तुम्ही आहात, ते तुम्ही आहात कुठं वाटतं तुम्हाला? इथे वाटतं, आत वाटतं, आपल्याच आत वाटतं ना. म्हणजे आपण आहोत ही जाणीव आपल्याच आत आहे, बाहेर कुठे नाही आहे. सद्गुरू म्हणतात तिथेच तुझा देव आहे. तुझा देव म्हणजे, तो म्हणतो माझा देव म्हणजे, अरे तुझा देव म्हणजेच तू आहेस. आपण आपल्याला पहा असं सद्गुरू सांगतात. कारण हा कुठे बाहेर नसून तूच तो आहेस. म्हणजे तुझा देव हा तूच आहेस, वेगळं तिथं कोणी नाही आहे. इथपर्यंत लक्षात आलं हो. आता गंमत अशी, आरशापुढे आपण उभं राहिलो की आपल्याला देह दिसतो. आपण हात वर केला की आरशातली प्रतिमा पण हात वर करते. पुढचा विचार म्हणजे आपण आहे हे पण आपल्याला कळतं. ह्या सगळ्याचं मिश्रण झाल्यामुळं आपल्याला आपल्या देहाचं अनुसंधान ठेवायला काही अडचणच नाही आहे. कारण आपला देह अनुभवाला येतो. आपल्या डोळ्याला डोळा दिसत नाही बघा. डोळ्याला हा डोळा दिसत नाही, पण डोळ्यानं पाय दिसतो, माझा हात दिसतो, प्रसंगी नाकाचा शेंडा दिसतो. म्हणजे थोडंफार कळतं. आपल्या डोळ्याने आपला देह पाहता येतो, आरशात तर तो नीट पाहता येतो. त्यामुळं या दिलेल्या देहाला दिलेलं जे नाव आहे, म्हणजे भगवंतानी दिलेला देह असं म्हटलं तर ह्या देहाला जे नाव आहे तेच मी आहे. या अनुसंधानात शिरायला आपल्याला काहीही अडचण नसते. म्हणून अतुल म्हटल्यानंतर हा देह लगेच वळून पाहतो, कारण ते स्वभावात आहे वळून पाह. आता सद्गुरूंकडे गेल्यानंतर सद्गुरूंनी वेगळीच ओळख आपल्याला सांगितली आहे. ते म्हणालेत की तू हा देह नाही. मग तू जे ब्रह्म आहेस त्याचं ठिकाण पण मगाशच्या दृष्टांतानं आपण पाहिलं की सद्गुरूंनी सांगितलं तुझ्याच आत ते ठिकाण आहे. मग शिष्याचा प्रश्न येतो, मग माझ्याच आत आहे तुम्ही म्हणता मी, मग तिथंपर्यंत जायचं कसं? आलाच ना, साहजिक आहे हा प्रश्न. ह्याशिवाय अन्य कुठलाच प्रश्न इथं संभवत नाही. मग जायचं कसं तिथे? तर मग सद्गुरू म्हणतात, आता परत हे कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक पायरीवरती विश्वास आहे. आता तुम्ही इथे ऐकायला बसलाय, अविश्वास असेल तर या येण्याला आणि ऐकण्याला शून्य अर्थ आहे. म्हणजे विश्वासच आहे प्रत्येक पायरीवरती. पहिल्या पायरीवर विश्वास बसला की तू देह नाहीस, दुसऱ्या पायरीवर विश्वास बसला तू ब्रह्म आहे. ओके ठीक आहे, मी ब्रह्म आहे म्हणतो. कुठं आहे? सद्गुरू म्हणतात तुझ्याच आत आहे. ठीक आहे, तिथेही विश्वास बस. मग कसं जायचं तिथे?
तर मग सद्गुरू सांगतात की बस, नामाला बस किंवा ध्यानाला बस. मग ते सद्गुरू शिकवतात, त्याच्यावरही विश्वास पाहिजे. हो. आलं का लक्षात? म्हणजे आपल्यामध्ये आपण आहोत ही जाणीव अखंडत्वानं आहे, पण ती जाणीव स्थूल नाही, ती जाणीव रूपात दिसत नाही, ती जाणीव नामानं कळत नाही. त्या जाणीवेच्या ठिकाणी कोणताही नाद नाही, कुठलंही तिथे स्वरूप नाही त्या जाणीवेचं, जे इंद्रियांना कळेल. आत्ता प्रयोग करून बघा. हे ऐकत असताना हवं तर आपण ऐकतोय, पण ऐकणारा त्या ठिकाणी स्थिर आहे हे आपल्याला फक्त कळतं. त्याला पाहता येत नाही, त्याला अनुभवता येत नाही, ते फक्त कळतं की ते तिथं आहे. मग त्याच्या जाणीवेत जायचं कसं, असा प्रश्न शिष्याला विचारल्यानंतर मग सद्गुरू सांगतात की त्यासाठी तुला ध्यान करावं लागेल किंवा नाम घ्यावं लागेल. मी देतो ते, आणि ते नाम या भावानं घ्यावं लागेल की ते नाम म्हणजेच तू आहेस, ते ज्याचं नाव आहे तोच तू आहेस. म्हणजे राम नाम दिलं किंवा ओम नमः शिवाय दिलं तर तो शिव तूच आहेस. शिवम भूत्वा शिवम यजेत, बरोबर ना? तो शिव तूच आहेस या भावानं त्या नामामध्ये तुला शिरायला लागेल. मग आणखीन एक तर्क निघतो बघा. तुम्ही न विचारताच प्रश्न सांगतो तुम्हाला. मग आणखीन एक तर्क निघतो की कशासाठी ध्यान पाहिजे. मग जर मी स्वयंसिद्धच आहेच ना मी, तर मग नाम कशाला पाहिजे आणि ध्यान तरी कशाला पाहिजे. तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. आपण आहोत, पण हे आपण आहोत हे आपल्याला कळत नाही ना, शुद्धतेनं कळत नाही. सद्गुरूंनी दाखवल्यानंतर आत्ता जे आपण बघतो आपल्या शुद्ध अस्तित्वाला, ते केवळ तर्कानं बघतो. बघा तुम्ही, तर्कानं बघतोय आपण आत्ता, विचारानं बघतोय आपण आत्ता, कल्पनेनं बघतोय आपण आत्ता. म्हणजे काय तर त्याचा अनुभव नाही आहे आपल्याला. म्हणून नाम लागतं, म्हणून ध्यान लागतं. ही अशी प्रक्रिया आहे की ती खाण्याशी संदर्भात आहे. म्हणजे खाण्याचा दृष्टांत तिथे लागू पडतो. कितीही गुलाबजाम बघितला डावी उजवीकडनं, कितीही त्याचे फोटो बघितले किंवा काढले फोटो किंवा समजून घेतलं की हा कसा बनलेला आहे, तर त्याचा अनुभव येत नाही. तो प्रत्यक्ष सेवन केल्यानंतर त्याचा अनुभव येतो. तसं सेवन करणं स्वरूपाला सद्गुरू शिकवतात, जे ध्यानानं आणि नामानं घडतं. आता आणखी थोडं बोलूया या विषयावरती. आपल्याला थोडी रिव्हिजन पण होईल. आपल्याला आपल्या देहाची प्रचिती होती, म्हणून आपल्याला देहाशी जोडलेल्या नामाच्या अनुसंधानामध्ये काही अडचण नव्हती. आता आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये आत्मस्वरूपाची प्रचिती नाही, ही पहिली अडचण येते साधकाला. तुम्ही म्हणताय आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये राहा, पण प्रचिती कुठं आहे, मग राहायचं कसं. मग श्री महाराजांपासून अनेक संतांनी सांगितलेलं आहे की तुला प्रचिती नाही म्हणूनच तुला विश्वास ठेवावा लागेल सद्गुरूंवरती. कळलं का तुम्हाला? म्हणजे मला प्रचिती आली तर मी विश्वास ठेवेन असा तर्कटी विचार इथं चालणार नाही. श्री महाराज स्पष्ट म्हणतात की असं म्हणणारा मनुष्य की मला प्रचिती आली तर मी नाम घेईन, तो कधीच नाम घेत नाही, असं श्री महाराजांचं वाक्य आहे. ते अशासाठी म्हणतात कारण ते नाम घेतल्याशिवाय प्रचिती येत नाही. बरोबर. आता आपल्याला प्रचिती नाही म्हणून सद्गुरू म्हणतात की तू आधी विश्वास ठेव, सांगतोय त्याच्यावरती. आणि तो विश्वास ठेवण्यासाठी ते दाखले देतात की हेच सगळ्यांनी केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांवर विश्वास ठेवला, रामचंद्रांनी वसिष्ठांवरती विश्वास ठेवला, श्रीकृष्ण परमात्म्यानं सांदीपनींवरती विश्वास ठेवला, ब्रह्मचैतन्यांनी तुकामाईंवरती विश्वास ठेवला. हेच उदाहरण सर्व गुरुशिष्य परंपरांमध्ये हे उदाहरण कलावती आईंनी सिद्धारूढ स्वामींवरती विश्वास ठेवला. विश्वास ठेव तू तर तुला हे लक्षात येईल. कसं बुवा असा एक प्रश्न आहे, तोही तुम्हाला सांग की विश्वास ठेवून कसं लक्षात येईल. त्याची गंमत अशी आहे, विश्वास जर असेल तर विश्वास कृती घडवतो, कृती घडवतो. दवाखान्यात आपण गेलो, बरं नाही आहे डॉक्टर, मग डॉक्टर औषध देतात. विश्वास नसेल तर आपण औषध घेणार नाही बघा, किंवा घरी आल्यानंतर त्या औषधाचा अभ्यास करू
की हे बरोबर आहे का, ह्याच्यात काय काय आहे, किंवा गुगलवरती टाकायचं लगेच. हे अविश्वासाचं लक्षण. पण जो विश्वास ठेवेल तो काय करेल, घेण्याची कृती करेल. त्यामुळे विश्वास ठेवल्यानंतर साधनेची कृती होते, आणि साधनेची कृती झाली की मग भगवंताची प्राप्ती होते. प्राप्ती होते म्हणजे तरी काय, तोच तो आहे हे त्याचं त्यालाच कळून येतं, म्हणजे भगवंताची प्राप्ती होते. बाहेरून येऊन कोणाचं दर्शन होत नाही, स्वप्नात कोणाचं दर्शन होत नाही, ध्यानात कोणाचं दर्शन होत नाही. असली दर्शन आणि असले आभास म्हणजे पारमार्थिक अनुभव नाही, म्हणजे भगवंताचं दर्शन नाही. भगवंताचं दर्शन म्हणजे शुद्ध ज्ञान आहे, आपणच ते आहोत. याचं इंग्लिशमध्ये चांगला शब्द आहे, रिअलायझेशन होणं आहे. कळलं का? तर असं घडून येतं. आता परत थोडं मागं जाऊन आणखी बोलतो त्याच्यावरती. विश्वास ठेवला, प्रचिती नाही आत्मस्वरूपाची म्हणून विश्वास ठेवला. विश्वास ठेवल्यानंतर जी कृती सद्गुरूंनी सांगितली ती कृती केली, त्या कृतीमध्येच सतत राहणं हे अनुसंधान आहे. आलं का लक्षात? हेच ते अनुसंधान आहे. मग या कृतीचा परिणाम असा होतो की भ्रमानं ठेवलेली ओळख हळूहळू हळूहळू पुसायला लागते. समजेल असा एक दृष्टांत देतो. ज्याचा गळा थोडाफार चांगला आहे, म्हणजे त्याच्या नातेवाईकांपेक्षा किंवा घरातल्या लोकांपेक्षा किंवा मित्रमंडळींपेक्षा तो जरा बरं गातो. तो गायल्यानंतर बाकीचे म्हणतात, छान आहे रे तुझा आवाज, मस्त गातोस तू, असं ते म्हणतात. तो त्या गाण्याची स्वतःला ओळख लावून घेतो. त्याला असं वाटतं की तो सुरात गातोय. पण गुरूंसमोर जेव्हा बसतो तेव्हा त्याला कळतं की त्याचा षडजच चुकीचा लागतोय, तुझा कणसूर लागतोय म्हणतात म्हणजे गुरु गायनातले. सद्गुरूच तोंडात येतं. गायनातले गुरु म्हणतात की तुझा कणसूर लागतोय, हा असा खरासा आहे म्हणतात, हा लाव बघू. मग तो हळूहळू लावायला लागतो. विश्वास असा आहे. तो जर म्हणाला गुरूंना, हे तुम्ही काय सांगताय, हा साच नाहीच आहे, असं म्हणाला तर तो शिकणारच नाही. म्हणजे विश्वास. मग तो सा लावायला शिकवतात. मग सा तो लावायला लागला की सा हा लावत बस म्हणतात, त्याला म्हणायचं रियाज, साधना. मग तो रोज सा लावायला लागला की त्याचा सूर रस्त्यावरती येतो. म्हणजे जुने जे सूर असतात ते सगळे पुसले जातात आणि नवीन सूर साधनेच्या कृतीतनं येतात. म्हणून समर्थ म्हणतात, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणजे हे सद्गुरूंच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेली साधना अनन्यतेनं अखंडपणे नित्यानं केल्यानंतर आपली जुनी ओळख देहबुद्धीची पुसली जाऊन आत्मबुद्धीची बनते. असं होतं. म्हणजे आता तुम्ही सांगता तसं आम्ही करत नाही, अनन्य विश्वास नाही म्हणून मग वेळेवर भजनाला जाणं होत नाही. असं सगळं जे होत आहे ते विश्वास नसल्याचंच लक्षण झालं नाही का? हो ना. त्यात सुद्धा कसं आहे, विश्वासाचे स्तर आहेत. अगदीच आपला काही विश्वास नाही आईंवरती किंवा श्री महाराजांवरती असं नाही आहे, पण विश्वासाचे स्तर असतात ना. विश्वास दृढ झाला की तोच विश्वास श्रद्धा होतो. श्रद्धा दृढ झाली की तीच श्रद्धा निष्ठा होते. असं आहे ना. निष्ठा दृढ झाली की ते प्रेम होतं. यथा व्रज गोपिका नाम. ते काय वाद, त्या गोपी वाद पण घालतील भगवंताशी. मग काय त्यांचा अविश्वास आहे का? त्या विश्वासाच्या फार पुढच्या आहेत. त्या वाद घालू शकतात भगवंताशी. म्हणजे बारक्या बारक्या गोष्टी आहेत, त्याच्यातनं विश्वासाचे स्तरही दृढ होत जातात, खोल होत जातात. सुरुवातीला विश्वास बसतोच की, म्हणून तर परत परत जातो मनुष्य गोंदवल्याला किंवा आईंकडं किंवा आणखी कुठे सद्गुरूंकडं. पण तो आणखी दृढ होत 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 विश्वास घट्ट होत जातो. त्यामुळं आपण अगदी असं मानू नये की आपला विश्वासच नाही. आपला अभ्यास त्या साधनेमधल्या प्रामाणिकतेला वाढवण्याचा करावा. आपण साधनेमधल्या प्रामाणिकतेला वाढवण्याचा अभ्यास करावा, त्या साधनेच्या अवडंबराला नव्हे. म्हणजे खरोखर करायला, खरोखर करावं, मनापासनं करावं आणि खरोखर करावं. स्वतःला फसवू नये. स्वतःच्या आत स्वतःशी ढोंग करू नये. ते केलं की मनुष्य बाहेर ढोंग करतो. बाहेरच्या ढोंगाबद्दल बोलायलाच नको. स्वतःपाशीच ढोंग करू नये. असा समज करून घेऊ नये की मी अनन्य भक्त आहे.
हो. अनन्य होण्याचा अभ्यास करावा. पारायण विचारलं तर एक विचारू का? पारायण करतात ते करणं की ते अभ्यास करणं, काय पारायण नुसतंच होतं राहतं नाही का? मी ताई सांगू का तुम्हाला, आपण कुठल्या भावानं करतो ना याला जास्त महत्व आहे. जर तुम्ही थोडं वेगळं होऊन स्वतःकडे पाहिलं, अशी कल्पना करा की 2 देव्हारे आहेत आणि प्रत्येक डावीकडे एक देव्हारा आहे, उजवीकडे एक देव्हारा आहे. कल्पना करा बरं का, करताय ना? हां. प्रत्येक देव्हाऱ्यापुढे एक मनुष्य पूजेला बसलाय. त्या दोघांना तुम्ही वरून पाहताय. दोघेही सेम प्रोसिजर फॉलो करतात. देव काढतोय, तांबणात ठेवतोय, वरती पाणी घातलं जातंय, पाणी टाकलं जाते, देव पुसले जात आहेत, जे काही आहे ते चालू आहे. पण एक कामाच्या गडबडीत आहे, आता ही उरकून पूजा कामावरती जायचं आहे अशी एकाची दृष्टी आहे. तर एक पूजा करताना डोळ्यातनं पाणी येतं त्याच्या, की जणू भगवंताला स्नान घालतोय म्हणजे मी मलाच स्नान घालतोय. भगवंताला स्वच्छ करतोय म्हणजे सद्गुरुनाथा मला पण असंच स्वच्छ करावं दोषांमधनं माझ्या, असं काकुळतीला येऊन तो सद्गुरूंना म्हणतोय. पण पूजा रामाची करतोय खाली तांबणामध्ये. कृती तीच आहे ना. तसं पारायणच आहे, तसं यात्रेच आहे. सर्व बाह्य साधनांचं भावाशीच गणित आहे. पुन्हा भाव सुद्धा सद्गुरूच शिकवतात. तेच विचारायचं. म्हणजे सद्गुरू नसतील तर भावाचा ओलावा येणारच नाही. कारण भावाचा ओलावा येण्यासाठी परत ओळख नीट पटली पाहिजे, तर भावाचा ओलावा येईल. म्हणजे तुमच्या स्वरूपाची, तुमच्या अस्तित्वाची, तू कोण नाहीस आणि तू कोण आहेस याच्या ओळखी नीट पटवून देतात ना सद्गुरू. मग सद्गुरूंमुळे भाव येतो भगवंताबद्दल. सद्गुरूच नाहीत त्याच्यासाठी देव समोरचा म्हणजे दगड आहे. किंवा त्याची भक्ती असेल देवावरती तर त्याच्या दृष्टीनं केलेली ती भक्ती आहे. पण त्या भक्तीची डेप्थ, त्या भक्तीची खोली सद्गुरूंमुळे ध्यानात येईल ना, की का भक्ती करायची देवावरती, देवाचं नक्की स्वरूप काय आणि तू नक्की कोण आहेस. मग पूजा कशी चित्तशुद्धीसाठी करायची हे सद्गुरू सांगतील. म्हणून सद्गुरू ज्याला आहेत त्याचा देवाप्रती असलेला भाव निराळा आहे, पोथीप्रती असलेला भाव निराळा आहे. मग तो त्या भावानं पोथीचं पारायण करेल, देवाची पूजा करेल. असा भावाचा फरक पडेल. हेच तीर्थयात्रेलाही लागू होईल ना. हो ना, सगळ्याच गोष्टींना लागू पडेल. त्यामुळे पारायण करावं, मग सद्गुरूंनी सांगितलं असेल तर करावं. तीर्थयात्रेला जावं, पण सद्गुरूंनी सांगितलं असेल तर जावं. इंस्टाग्रामवरचे रील बघून, फेसबुकवरचे रील आणि पोस्ट बघून तीर्थयात्रा करत फिरलो आपण तर जन्म कमी पडेल आपल्याला. असं फिरत बसायला सद्गुरू सांगत नाहीत, आतमध्ये शिरायला सांगतात. आता आपण आहोत ना आईंचे शिष्य, मग आईंनी सांगितलंय ना परमार्थ मार्ग, तो करताच तुम्ही, संपला विषय. असं कधी म्हणताय तुम्ही, असं कसं म्हणताय तुम्ही सद्गुरू नाहीत? जर आहेत तर तुम्हाला आहेत असं म्हणू नका, आहेत असं म्हणा. आहेत असं म्हणण्यामागे असा अर्थ आहे की आहेतच्या पुढे पण आहे. आहे पण, असा पण कशाला पाहिजे तिथे? आहेत. मग आहेत तर ते जे सांगतायत ते आपण करतोय का? करत असाल तर प्रश्न मिटला, करत नसाल तर करायला लागा. कधी कधी असं होतं की अगदी खूप असं वाटतं की इकडे जायला पाहिजे. आपण आता एखादं उदाहरण घेऊन म्हणू, चला गिरनार, सगळे जण म्हणतात गिरनार जाऊ, गिरनार. पण तिथे काय आता काय करणार, म्हणजे काय नाम घेतलं, पण म्हणजे काय म्हणतात तेच तर आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भगवंत नाही असं नाही, पण जो तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आहे तोच तुझ्या आत वस्ती करून आहे, किंबहुना तेच तू आहेस. हे जेव्हा सद्गुरूंकडून शिष्याला कळतं त्यावेळी त्याचा आत जाण्याचा प्रवास चालू होतो. त्याच्याबद्दल बोलतोय बरं का. जगात किती लोक गिरनारवरती चाललेत त्याच्याबद्दल इथं भाष्य चाललेलं नाही. जो सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या आत जायला लागतो त्याचा विषय चालू आहे.
मग आत जाताना चित्तशुद्धी होते. जसं आता या ताईंच्या इथे काय कमिन्स कॉलेज रोड आहे, कमिन्स कॉलेज रोडवरनं गाडी आली, या ताईंच्या घरी आली. मार्ग स्वच्छ होता, ओबडधोबड असता, गाडी चालवण्यालायक नसता तर गाडी येऊ शकली नसती. मार्ग सपाट होता, तसाच बघायला गेल्यास सपाट होता. सपाट होता, गाडी इथंपर्यंत आली. ताईंनी घर झाडून फरशी पुसून स्वच्छ ठेवलेलं आहे, गालीच्या गाली घातलेलं आहे, मग मनुष्य आत येऊ शकला. तसं ज्यावेळी आपण आपल्या आत जायला लागतो त्यावेळी आपली चित्तशुद्धी घडायला लागते, मार्ग साफ व्हायला लागतो. चित्तशुद्धी घडत घडत ज्यावेळी आपण आपल्या आत जात असतो त्यावेळी मग ज्या ठिकाणी क्षेत्रात परमात्मा बसलेला आहे एखाद्या, जसं गिरनारमध्ये दत्तात्रेय बसलेले असतील, पंढरपुरात पांडुरंग आहे, त्या क्षेत्राच्या ठिकाणी असा साधक गेला की तिथून जास्तीत जास्त ऊर्जा त्या साधकाला मिळते. जो साधना करतो, सद्गुरूंनी दिलेली साधना जो करतो, तो ज्यावेळी पंढरपूरला पांडुरंगासमोर जातो तर त्याला येणारी अनुभूती विलक्षण असते. जो साधनाच करत नाही, नुसतं जायचंय म्हणून जातो, त्याला तशी अनुभूती येणार नाही. सद्गुरूंच्या कृपेत जो आहे आणि मग तो पांडुरंगापुढे गेलेला आहे तर त्याची अनुभूती विलक्षणच असते, कारण सद्गुरू कृपेनं आत चित्तशुद्धी झालेली असते. म्हणून चहासारखा आहे हो, पण त्याच्यात आपण बिस्किटच बुडवतो, दगड बुडवत नाही. का? कारण दगडात चहा मुरत नाही, बिस्किटात चहा मुरतो. तसा भगवंत आहेच की तीर्थाच्या ठिकाणी, आपल्यातही आहेच की. ज्याची चित्तशुद्धी झाली ना, तो तिथे गेल्यानंतर त्या व्हाईब्स, ते तरंग, त्या संवेदना तो त्याच्या आत घेऊ शकतो, तो मुरू शकतो भगवंत त्या ठिकाणी त्याच्यात. मग तो कधीतरी जातो तीर्थांच्या ठिकाणी, कारण मुख्यतः त्याला त्याच्या आतच जायला सद्गुरूंनी शिकवलेलं असतं. त्यामुळे त्याचं तीर्थांच्या ठिकाणचं स्वारस्य फारसं राहिलेलं असत नाही, कारण त्याला त्याच्या आत शांती मिळत असते ना रोजच्या साधनेनं. हे चित्तशुद्धी बद्दल जरा थोडंसं सांगा ना. आपण ना कोणताही अनुभव घेत असताना पहिला तर आपण या देह या भावनेतनं अनुभव घेत असतो, त्यामुळं आपल्या सापेक्ष आपल्याला अनुभूती येतात. उदाहरणार्थ एखादा प्रियकर प्रेयसीच्या आठवणीत झुरत असेल तर त्याला चंद्र कसा दिसेल. पण एखादा कवी आहे आणि त्याला पैशासाठी कविता लिहायची आहे तर त्याला चंद्र कसा दिसेल. किंवा गदी माडगुळकरांसारखे कवी आहेत, त्यांना चंद्र कसा दिसेल. म्हणजे ज्याची जशी अंतर्स्थिती आहे तसा त्याला बाहेरचा दृश्याचा अनुभव येतो, पण तो अनुभव जिथून येतो ते चित्त असतं. ज्या खिडकीतून आत येतो ना, ती खिडकी म्हणजे चित्त असतं. त्या चित्तातून आत तो अनुभव येतो. ते चित्त शुद्ध होतं म्हणजे काय होतं तर त्या चित्ताच्या बाजूला असलेला मीचा लेप निघून जातो, तेव्हा ते चित्त शुद्ध होतं. चित्त हा शब्द चित्त आणि तकार या दोन गोष्टींनी बनलेला आहे. त्यातल्या चित्तचा पाय तुटलेला आहे आणि ते जे चित्त आहे ते आत्मस्वरूप आहे. सत चित्त आनंद. आलं की नाही लक्षात. म्हणजे मगाशी जो आपण विषय पाहिला की आपण आहोत असं आपल्या सगळ्यांना वाटतं, ही जी आपली असणेपणाची जाणीव आहे. मगाचा विषय आठवायचा बरं का ताई, लक्षाने तुमचं झोप येत नाही ना. आपण आहोत असं आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की नाही. अपार्ट फ्रॉम आपल्या काय म्हणायचं त्याला देहाची जी काही आपली आयडेंटिटी आहे, स्त्री पुरुष या व्यतिरिक्त पण आपण आहोत हे जे आपल्याला शुद्धतेनं जाणवतं, केवळ आपलं असणेपण हे सत आहे. आलं का लक्षात. हे सत आहे म्हणजे अस्तित्व आहे. तसंच ते चित आहे आणि तसाच त्यातून आनंद येत आहे. म्हणजे आपल्या असणेपणामध्ये आनंद आहे. पहा, आनंदाला व्यापून आहे आपण. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपण शुद्ध निर्मळ पाणी पितो, घाणेरडं पाणी पित नाही. म्हणजे निर्मळतेकडेच आपली धाव आहे. शुद्ध स्वच्छ काय म्हणायचं त्याला कम्फर्ट वगैरे घातलेले कपडे आपण घालतो अंगावरती, स्वच्छ निर्मळ कपडे घालतो, कारण आनंद स्वरूप आहे आपण म्हणून. अशा पद्धतीनं आपली आनंदाकडे धाव आहे. तसंच आपण चित स्वरूपानंही आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपानंही आहे.
त्या चित्तातला हा चित्त म्हणजे ते आत्म्याचं स्वरूप आहे. आणि दुसरा जो तकार आहे, चित्तला त मिळालं म्हणून त्याचं चित्त झालं. तो पुढचा मिळालेला जो त आहे तो विषयाचा आहे, तो जडत्वाचा आहे. आणि जडत्व म्हणजेच आपला खोटा भाव की मी देह आहे. तुमच्या लक्षात येते, मी जीव आहे, मी मर्त्य नसताना मी मर्त्य आहे असं आपल्याला वाटतं. हा जो आपला खोटा भाव आहे आपल्या देहाला चिकटलेला, हा तो तकार आहे. हे विषयाचं जडत्व आहे. तो तकार जेव्हा चित्तला चिकटतो तेव्हा त्याचं चित्त झालेलं असतं. म्हणजे याचाच अर्थ असा की ज्यावेळी देहबुद्धी सैल पडायला लागते त्यावेळी चित्त शुद्ध होतं. आलं लक्षात? आणि चित्त शुद्ध झालं की खिडकी तशीच राहिली पण स्वच्छ झाली. त्यामुळे बाहेर जे आहे ते तसंच्या तसं दिसतं. माझ्या मनाच्या, माझ्या तर्कांच्या चष्म्यातून ते दिसत नाही, माझ्या समजांच्या चष्म्यातून ते दिसत नाही, माझ्या संस्कारांच्या रज तम सत्व हे जे माझे गुण आहेत या गुणांमधून ते दृश्य दिसत नाही. ते जसं आहे तसं दिसतं. संतांना असं दिसतं पहा, जसं आहे तसं दिसतं, कारण निर्मळ असतं चित्त. तुकाराम महाराज म्हणतात, चित्त जैसे गंगा जळ. आत्ताची गंगा नव्हे, त्यांच्या काळातली गंगा निर्मळ होती, म्हणजे तळ दिसायचा गंगेचा, गंगेकिनारी उभा राहिल्यानंतर. तसं त्याचं चित्त असतं, म्हणजेच त्याचा मळ गेलेला आहे, स्वच्छ झालेली आहे खिडकी. आणि मग आत बाहेर काही फरक राहिलेला नाही. म्हणून संत म्हणतात की शुद्ध चित्तामध्ये परमात्मा बसतो, भगवंत बसतो. त्याचाच अर्थ असा की त्याची देहबुद्धी तिथं असत नाही. म्हणून तो जो तकार आहे चित्तला जोडलेला तो गळून पडला की चित्त शुद्ध होतं. अजून एक दादा प्रॅक्टिस कशी करायची की आईनी असं लिहिलेलं आहे त्यांच्या चरित्रामध्ये, बोधामृतामध्ये, की परमेश्वर वेगवेगळ्या रूपामध्ये, आकारामध्ये व्याप्त आहे जगामध्ये. ओके, म्हणजे प्रत्येकामध्ये परमेश्वर, जसं आपण म्हणतो तसं. तर त्याच्यामध्ये परमेश्वर बघायचा असं, तो वेगवेगळ्या जरी आकारात असला आणि रूपात असला, आपल्याला काय म्हणतात त्याला, आपण त्या जसं आपण वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखतो की रूपाने ओळखतोय, तसं आई म्हणतात की तो परमेश्वरच आहे. तर ही प्रॅक्टिस कशी करायची की त्यांना त्याच्यामध्येच तो परमेश्वर बघायचा असं? फार चांगला प्रश्न आहे. अशी प्रॅक्टिस बाह्यांगानं करायची नाही. म्हणजे आता ही दरवाजाच्या आत आली तर हा भगवंतच आला आहे असं मानायचं असत नाही. बऱ्याच जणांचा हा गैरसमज आहे. ते भगवंताला मानायला जातात. तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुम्ही रस्त्यानं चाललाय आणि एक चोर तुमची पर्स घेऊन पळाला, तुम्ही काय भगवंत मानणार आहे त्याला? तुम्ही धरायला जाणार ना त्याला. रस्त्यावरती कोणाचा तरी बलात्कार होतोय तर भगवंत मानणार आहे का तुम्ही त्याला? म्हणजे असं बाहेरच्या गोष्टीला भगवंत मानायचं असत नाही. बाहेरच्या गोष्टीत भगवंत व्यापून आहे ही अनुभूती यावी लागते. त्यासाठी स्वतःच्या आत भगवंताचं दर्शन घडावं लागतं. पुन्हा विषय तिथेच झाला, जर आपण निर्मळ असू तर बाहेर निर्मळ आहे हे आपल्या प्रत्ययाला येईल. आपण मला सहित असू तर बाहेरही मळच दिसेल. म्हणजे बळजबरीनं समोरच्याला भगवंत मानायचं नसून आधी आत भगवंताकडे जाण्याचा अभ्यास रोज आपण करायचा आहे. त्या अभ्यासामुळं आपली चित्तशुद्धी घडेल आणि आपोआपच आपल्याला भगवत स्वरूप दिसायला लागेल बाहेर. माऊली एके ठिकाणी म्हणतात बघा, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असं माऊलींचे शब्द आहेत. पण त्यात ते मानिजे म्हणतात. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. त्यामुळे लोक असा समज करतात की मानायचं आहे जे जे भूत दिसेल ते. भूत म्हणजे भूतप्रेतातलं भूत नव्हे. भू हा संस्कृतमधला धातू आहे. भूतचा अर्थ असा होतो जे जे अस्तित्व रूपानं आहे. लक्ष देऊन ऐका. आत्ता हे इथे बसून कोणीतरी बोलत आहे, इथे कोणीतरी ऐकत आहे, पंखा आहे, AC आहे किंवा काय जे आहे ते सगळं आहे. हे सगळं भूतामध्ये येतं. याचा अर्थ असा की आपलं अस्तित्व पण काय आहे? भूत आहे. पण आपलं अस्तित्व जर भगवत स्वरूप असेल तर तेच काय आहे? महद्भूत आहे. आलं का लक्षात?
म्हणजे आपलं स्वरूप महद्भूत आहे. आपण आपल्या भूताला प्राप्त झालो, आपल्या स्वरूपाला प्राप्त झालो की मग काय पाहणार? स्वरूप स्वरूपालाच पाहणार ना. देह देहाला पाहेल, पण स्वरूप स्वरूपालाच पाहेल. त्यामुळं त्याला स्वरूप दिसेल. मग त्याला जे जे दिसे भूत असं होईल. मग ते मानी जे भगवंत असं होईल, कारण तो भगवंतच असेल. म्हणजे त्यावेळी भगवंत भगवंताला पाहिल. हाच भक्तियोग आहे असं माऊली म्हणतात. मी ताई तुम्हाला स्पष्ट सांगू का, ही कळसाची अवस्था आहे साधकाची. ही सुरुवातीची अवस्था नाही, ही कळसाची अवस्था आहे. हा भक्तियोग जो माऊलींनी सांगितला आहे हा कळसाचा आहे. हे इथे विभक्तपणच नाही आहे. समर्थांच्या भाषेत विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे अशी ही दशा आहे. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. नुसतं भक्ती पण म्हणत नाहीत माऊली, योग आहे तो भक्तीचा. म्हणजे तिथं जो भक्ती करतो, ज्याची तो भक्ती करतो आणि भक्ती म्हणून जे तो करतो, या तिन्हींचा काय होतो? लय होतो किंवा योग होतो. म्हणून तो भक्ती योग घडतो. मग योग घडल्यानंतर तोच मी आहे हे ज्यावेळी लक्षात येतं, पूर्णतेनं नाही, जितक्या टप्प्याने लक्षात येईल, जितक्या टक्क्याने ते लक्षात येईल तितके टक्के देव पण बाहेर दिसेल. 10% लक्षात आलं तर 10% देव पण बाहेर दिसेल. 50% लक्षात आलं 50% देव पण बाहेर दिसेल. 100% लक्षात आलं तर 100% बाहेरही तेच दिसेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अणुरणिया थोकडा तो का आकाशा एवढा. म्हणजे आकाशात गेले नाहीत कुठल्या यानात बसून. आकाश जसं व्यापक आहे तसं ते स्वतः व्यापकत्वानंच नटलेत असं तुकाराम महाराजांचं झालं. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं दुसरा कोणी तिथे नाहीच, तोच मी असं झालं. तर ही बसलेली, हा बसलेला, हा मीच आहे ना तत्वतः. मग ह्यानं सेवा केली म्हणजे कोणी सेवा केली? मीच सेवा केली. मी सेवा केली म्हणजे पण मीच सेवा केली. आणि तिसऱ्यानं कोणी सेवा केली तर मीच सेवा करतोय असं त्याचं होतं. म्हणजे तोच नटून राहतो सगळीकडे, इथे तिथे सर्वत्र. मग आपण पाहण्यामध्ये भगवंत पाहतो, अनुभवण्यामध्ये भगवंत अनुभवतो. त्यामुळे ही मानायची गोष्ट नसून आतमध्ये अभ्यास करायचा आहे आपल्या आत्मस्थितीचा. आणि तो अभ्यास पडसाद रूपानं जेव्हा उमटतो बाहेर, त्यावेळी आपली दृष्टी भगवन्मय होते. आणि परत त्या पायऱ्याच आहेत नाही का, माझ्या आधी चित्तशुद्धी व्हायला पाहिजे. मग आपण ते सगळं स्वच्छ झाल्याशिवाय असं भगवत स्वरूप दिसणारच नाही. पायऱ्याच आहेत. आणि चित्तशुद्धी नामानच होते. 2 गोष्टींनी चित्तशुद्धी होते, संत संगती आणि भगवंताचं नाम. अन्य पर्याय नाही चित्तशुद्धीला. हां, ध्यान नाम म्हणजे साधना सद्गुरूंनी. आणि संतांची संगती, संतांची संगती मात्र विलक्षण आहे. म्हणजे एखाद्या वेळेस त्यानं प्रत्यक्ष साधना केली नाही, नुसता सद्गुरूंच्या पायी पडून राहिला तरी त्याची चित्तशुद्धी होईल. इतकं सामर्थ्य सद्गुरूंच्या सहवासात आहे. पण तसे सद्गुरू पाहिजेत. म्हणजे भाऊसाहेब महाराज उमदीकर म्हणून फार मोठे संत होऊन गेले उमदीला, कर्नाटकात. त्यांचे एक शिष्य होते, त्यांना ते म्हणायचे, त्यांचं शेत होतं शिष्याचं, तर तो म्हणायचा की महाराज शेतातल्या कामामुळं साधना करायला वेळच लागत नाही, म्हणजे वेळ मिळतच नाही असं म्हणायचा. तर महाराज त्याला म्हणाले की तू शेतात काम कर, तुझी साधना मी करतो असं म्हणाले. हा त्यांचा अधिकार आहे, विशेष अधिकार आहे संतांचा. संतांना काही अशक्य नाही. पण हे कसं, हे अपवाद असतात, हे काही रूल नाहीत, नियम नाहीत परमार्थातले. नियम हा आहे की आपण संतांना शरण जाऊन संतांच्या पायी श्रवण करून, श्रवणामध्ये जे आलेलं आहे त्याचं मनन चिंतन करून, त्याचा निधिध्यास म्हणजे ते साधनेमध्ये उतरवून साधनेचा ध्यास बाळगला पाहिजे, तर साक्षात्कार आहे. आणि हा मार्ग तुकाराम महाराजांनी सांगितला आहे. सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निधिध्यासन साक्षात्कार, टप्प्यात सांगितले. म्हणून साधकानं पहिली गोष्ट म्हणजे श्रवण कधीही चुकवू नये. एकही दिवस श्रवणामध्ये खंड आणू नये. प्रमाणात करावं. अर्धा ते पाऊण तास पुष्कळ झालं. नाहीतरी सायकोलॉजी असं सांगते की 40 मिनिटाच्या वर मनुष्य लक्ष देऊ शकत नाही विषयामध्ये. त्यामुळे अर्धा पाऊण तास श्रवण मात्र नियमित करावं
आणि मग त्या श्रवणाचं मनन, चिंतन, प्रत्यक्ष कृती म्हणजे अभ्यास, साधनेचा, संत संगती, त्यांच्या विचारांची संगती, उपदेशाची संगती, हे रोज 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 करत जावं. आपोआप सगळं घडतं. ते श्रवणाचं जे आपोआप घडतं त्याची तत्वमीमांसा आपण आत्ता पाहतोय थोडीशी, तो विषय समजून घेतोय, पण हे घडतं आतमध्ये आणि आपोआप घडतं. बहुतांशी शिष्याच्या नकळत घडतं. कळतेपणी जर घडलं तर त्याला अभिमान येणार, म्हणून बहुतांशी नकळत घडतं. दादा आता आई देहातली पण सद्गुरू आपण आहे मानतोय, म्हणजे आहेच, म्हणजे मानतोय आणि आहेच, आपल्या समोरच आहे तुम्ही, आणि त्या सर्व व्यापक आहेत. म्हणजे आता इथे सुद्धा आहे तसा आहे. म्हणजे आता देहबुद्धीने जर मला त्यांना बघायचं आहे तर म्हणजे तुम्ही म्हणतात ना की संत संगतीत राहावं, त्या सद्गुरूंच्या सान्निध्यात राहावं, तर ते आहेत इकडे असं जर आपण म्हणतो आहे, म्हणजे मानलेलंच आहे असं. तर त्यांनी लिहिलेलं जी पुस्तकं आहेत, त्यांची जी भजनं आहेत, ते त्याच्या अनुसंधानात राहणं म्हणजे त्यांच्या सद्गुरूंच्या सान्निध्यात. हो 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 हो, त्या भजनांच्या, त्यांच्या उपदेशांच्या. जसे आता श्री महाराज आहेत, श्री महाराज आहेतच की. जर प्रवचन आजचं बघितलं तर ते कुठे गेलेत? आपल्यालाच तर ते सांगतायत आजचं प्रवचन ना, का कुठे गेलेत? अशाच दृष्टीनं शिष्याला राहावं लागतं सद्गुरूंच्या उपदेशामध्ये आणि त्या उपदेशाच्या मुख्यतः अभ्यासामध्ये. कारण उपदेश सुद्धा शब्द आहेत. अभ्यास गोष्ट आपल्याला शब्दांच्या पलीकडे घेऊन जाईल. म्हणजे उदाहरणार्थ ध्यान कसं करायचं हे अनेक मार्गांनी सद्गुरू सांगतील, पटवूनही देतील, करवूनही घेतील, पण ते प्रत्यक्ष करणं हीच खरी संगत आहे. जसं प्रत्यक्ष नाम घेणं हीच श्री महाराजांची खरी संगत आहे. ते नाम तुम्ही घेतलं पाहिजे हे श्री महाराजांनी ज्या मार्गांनी पटवून दिलेलं आहे ते वाचणं पण त्यांची संगत आहे, त्याचं चिंतन करणं पण त्याची संगत आहे. पण प्रत्यक्ष कृती नसेल तर नुसत्या वाचनाला काही अर्थ नाही. म्हणून प्रत्यक्ष कृती साधनेची ही खरी संगत. आणि नाम लिखाण जे आहे दादा, म्हणजे आपण नाम लिहितो सुद्धा असं, तर असं म्हणतात लिहिताना तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही वाचता, आलं लक्षात? साधक काय करतो माहिती आहे का? बऱ्याच गोष्टींचे प्रयोग करतो. प्रयोग साधकाकडनं का होतात? कारण साधकापाशी मन असतं. हे जे मन आहे ना, हे मन सत्वगुण आणि रजोगुण याच्यामध्ये आहे. म्हणजे मनातील जर विषय वाढले, विकार वाढले तर ते रजोगुणाकडे येतं आणि खाली तमगुणापर्यंत जाऊ शकतं. पण मन सत्वगुणाकडे पण नेऊ शकतं. मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्ष असं जे म्हटलेलं आहे, ते मन आपल्याला काही काही प्रयोग करायला लावतं. म्हणजे असं म्हणतं की जरा लिहू, आता थोडं वाचून कंटाळा आला, आता थोडं नाम लिहूया आपण, म्हणजे आपल्याला शांत होता येईल. आता लिहून थोडंसं पुरे झालं, आता आपण शांत ध्यानाला बसू, किंवा चला आता आपण उठून आईंच्या मठात जाऊ. हे सगळं मन करतं. जेव्हा ते साधनेला उपकारक गोष्टी करते तेव्हा जरूर त्याचा हात धरावा. मग कोणी ज्ञानेश्वरी लिहील, कोणी नाम लिहील, किंवा कोणी भजनं लिहील, वेगवेगळी सेवा करेल कोणी, हे सगळं मनामुळे करेल तो. ज्यावेळी ते साधनेच्या विरुद्ध दिशेच्या गोष्टी सांगतं तेव्हा त्याचा ऐकू नये. एवढा फक्त विवेक सांभाळायचा आहे आपल्याला. त्याच्या फार खोलात जायची गरज नाही. नाहीतर ते मन लय व्हायचं असेल तर मग लिहायचा कसा जप, मग ज्ञानेश्वरी लिहायची का नाही, असे तर्क काढू नयेत. मनाचा लय होणं गरजेचं आहे, पण तो साधन कालामध्ये होतो, शांत बसल्यानंतर. चालताना बोलताना असा लय शक्यतो होत नाही. असा लय झाल्याची सुद्धा उदाहरणं आहेत महात्म्यांच्या बाबतीत, जसा रामकृष्ण परमहंसांचा झालेला. पण ज्या क्षणी त्यांचा लय झाला, म्हणजे ते चाललेले एका मार्गाने पाऊल वाटेनी, आणि सरोवर होतं आणि वरती पक्ष्यांचा थवा होता, ते दृश्य पाहून रामकृष्णांच्या मनाचाच लय झाला. लय झाल्यानंतर ते तिथेच पडून राहिले अस्ताव्यस्तपणे त्या अवस्थेमध्ये. आलं की नाही लक्षात? त्यामुळं मनाच्या लयाची अवस्था ही गुरुकृपेनं एकदा साधनेमध्ये घडून येते आणि नकळत पटकन घडून येते. त्यामुळे त्याच्याबद्दल फार तर्क न करता मनाचा साधनेला उपयुक्त जो वापर आहे तो जरूर करावा. साधनेमध्येच आपण मुरू आणि पुन्हा कधी आपण प्रत्यक्ष ध्यानाला किंवा नामाला बसू
तर आपल्या त्या अभ्यासाचा आपल्याला फायदा होईल. साधा न्याय आहे, विषय चिंतनामध्ये गुंतलेलं मन ध्यानकाली विषय समोर उभे करेल, पण नामचिंतनामध्ये गुंतलेलं मन नाम उभं करेल. मन लय होणं आणि झोप याच्यात फरक काय? खूप सूक्ष्म फरक आहे आणि फरक नाही आहे असं पण आहे. खरं म्हणजे झोपेत मन लय पावतं, हो. पण आपणही लय पावतो. बघा मगाशी दादाने प्रश्न जो विचारला की भजन करताना किंवा नामस्मरण करताना जे झोपेकडे मन जातं तर त्याचाच आपण अभ्यास करायचा की ते जाऊ नये, मग ते मन लय कसं होतं? एक्झॅक्टली. मन लय होतं पण आपणही लय होतो असे आत्ता शब्द वापरले पहा. हो. म्हणजे आपण वेगळे आहे मनापेक्षा. हां. मनही लय होतं आणि आपणही लय होतो. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही एकत्र झाल्यामुळं आपल्याला असं वाटतं की दोन्ही एकच आहे. म्हणून हा प्रश्न येतो की मग मनाचा लय व्हायचा कसा? मनाचा लय होतो आणि आपण तिथे राहतो. हीच तर ध्यानाची प्रगाढ अवस्था आहे. आलं का लक्षात? आपण राहतो, मन राहत नाही. अशा स्थितीत साधक शांतपणे राहिला तर त्याला जागृत सुषुप्ती म्हणतात. कॉन्शियस स्लीप इंग्लिशमध्ये. म्हणजे तेच ना, डोळे मीट परी निद्रा न करी, का ते वेगळं? डोळे मीट परी निद्रा न करी हेच ते आहे, हेच ते आहे. याची खोल ही जी ओळ आहे ना, डोळे मीट परी निद्रा न करी, पुढची काय ओळ? विचारांसी न देई थारा. ही जी अवस्था आहे ही खोल आणखी गेली की जागृत सुषुप्ती होते. म्हणजे विचार शून्य होणं म्हणजे शून्य दशा आली. शून्य दशा वाढली की निशून्य दशा येते. हे योगशास्त्रात आहे बरं का. आणि निशून्य दशा वाढली की महाशून्य दशा येते आणि महाशून्य दशेमध्ये आत्मसाक्षात्कार होतो. आलं लक्षात? ही महाशून्य दशा जी आहे ती येते जागृत सुषुप्तीच्या अभ्यासानं. म्हणजे मन नाही पण मी आहे या स्थितीच्या अभ्यासानं. यालाच 3 अवस्थांची एक अवस्था होणं म्हणतात. म्हणजे तिथं मी आहे, आपण आहे तिथे, म्हणजे तिथे जागृती आहे. स्वप्नावस्था आणि सुषुप्ती ह्या अवस्थांचा तिथे लय झालेला आहे, पण त्या अवस्थांना भोगणारा आपण तिथे आहे. म्हणून ह्या 3ही अवस्था मिळून एक अवस्था झालेली आहे असं म्हणतात या अवस्थेला, ध्यानाच्या. त्यामुळे कर्नाटकामध्ये नारायण महाराज म्हणून एक होऊन गेले. ते म्हणायचे की ध्यान म्हणजे काही नसून 3 अवस्थांची एक अवस्था होणं आहे असं म्हणायचे. हाच त्याचा अर्थ की तुम्ही जागेपणी झोपलेले आहात म्हणजे ध्यान आहे. म्हणजे त्याचा शरीराचा जर भाग बघितला आपण तर तो निद्रिस्त वाटेल, पण तो जागा असतो स्वरूपाच्या ठिकाणी. अशी ही ध्यानाची दशा आहे. आणि ह्या अवस्थेला यायला पुष्कळ अभ्यास करावा लागतो. पण साधकानं अरे बापरे पुष्कळ अभ्यास आहे असं कुठल्याच मार्गाबद्दल मानू नये. कारण कोणताही मार्ग निवडला तरी खूप वर्ष अभ्यास करावा लागतो, ही तथ्यता आहेच. तो नामाचा मार्ग असो नाहीतर ध्यानाचा मार्ग असो. हे आता तुम्ही जे सांगितलं जागेपणामध्ये मी असतो तेच म्हणजे अजपाजप असतं का? अजपा जपाची सुरुवात किंवा प्रेरणा ज्या अवस्थेमध्ये येते ती ही अवस्था आहे असं बघा ताई. जागृत सुषुप्तीमध्ये 24 तास कसं राहणार आपण? आपल्याला देह आहे म्हटल्यानंतर त्या देहाचं कर्म येतं. कधीतरी देहधर्म तरी येणार किंवा आपण ध्यान विसर्जित करणार. ते विसर्जित केल्यानंतर आपण आपल्या व्यवहारात जातो. पण जागृत सुषुप्तीमध्ये राहून म्हणजे खोल ध्यानात राहिलेली जर अवस्था अनुभवली असेल जीवानं तर त्याची शांती म्हणजे ते आत्मानुसंधान त्याचं सर्व काळी टिकायला लागतं. ते आपोआप टिकतं आणि ते न करता टिकतं. म्हणून कबीर म्हणतात ओठ कंठ हाले नाही, जिव्हा न करे काम, राम हमारा जाप करे हम बैठे आराम असं म्हणतात कबीर. म्हणजे जप चालू आहे पण मी आरामात बसलोय असं ते म्हणतात. म्हणजेच ते त्यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर आहेत, स्मरणामध्ये स्थिर आहेत. त्यासाठी ओठ हलवत नाही आहेत ते नामासाठी किंवा प्रयत्न करत नाही आहेत नामाच्या, पण त्यांच्या स्वरूप स्थितीमध्ये ते सहजतेनं राहिलेले आहेत. हा अजपाजप आहे. आणि ह्या अजपाजपाची सुरुवात
त्या जागृत सुषुप्तीमध्ये सापडली आहे साधकाला शांत बसल्यानंतर. त्या स्वरूपाच्या ठिकाणी तो पोहोचलाय म्हणून ती स्थिती घेऊन, ती आठवण घेऊन तो राहिलेला आहे. माझी एक ओळख घेऊन मी जगलो अशा प्रकारचा तो भाव होतो. हो, म्हणजे एक डॉक्टर असेल तर तो सर्व काळी डॉक्टरच आहे ना. दवाखान्यात गेल्यावर पण डॉक्टर आहे, घरी आल्यावर पण डॉक्टर आहे, भाजी आणायला गेला तरी डॉक्टर आहे. त्याचं डॉक्टर पण कुठे जात नाही. जसं एखादा तो पुरुष आहे तर पुरुष पण कुठे जात नाही. कोणाचा काका असेल, मामा असेल, भाऊ असेल, नवरा असेल, पण पुरुष आहे. तसं त्याची आयडेंटिटीच बदलते, त्याची ओळखच बदलते त्या ध्यानात आलेल्या शांतीच्या अनुभवामुळं. मग त्या ओळखीच्या ठिकाणी तो स्थिर झाल्यामुळे त्या ओळखीला घेऊनच तो जगतो. म्हणजेच अजपाजपत राहतो, म्हणजेच स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहतो. म्हणजे अजपाजप ही काही करण्याची गोष्ट नाहीये. नाही, करण्याची गोष्ट असती तर त्याला अजपा म्हटलंच नसतं. थोडं फोन करा. करण्याची गोष्ट असती तर अजपा का म्हटलं असतं? अजपा म्हटले ना, ते अजपा जप म्हटलंय ना. जप न करता होणारा जप शब्दातच त्याचा अर्थ आहे ना. करून होणारा जप असतं तर त्याला अजपा म्हटलंच नसतं. ही अवस्था आहे. हा, अवस्था आहे. ओठ कंठ हाले नाही, जिव्हा न करे काम, राम हमारा जाप करे, हम बैठे आराम. सहज समाधी म्हणू शकतो का? हो हो हो, सहज नाम, सहज सहज नाम, सहज समाधी, उच्चावस्था आहे त्या, उच्चावस्था आहे. सो असं होतं ह्या आता ही स्थिती आली म्हणजे असं की नको आता हे असं काही म्हणजे विषयात पडायला, असं विषयात म्हणजे. पण उमेश दादा आमचे म्हणतात तसं की ते तर करायलाच पाहिजे ना. हे सुद्धा गोष्टी आहेत ज्या करायला पाहिजे. प्रपंच आहे आपल्याला मिळालेला आहे तर तो आपण करायचा आहे असं. पण कधी कधी असं वाटतं की बास जरा आईंना म्हणते, आई आता हा खेळ दुसऱ्याला द्या कोणाला तरी खेळायला, मला तुमच्या भक्तीत राहते. म्हणजे असं संत संगती पण नाही, हा थोडा चुकीचा विचार आहे बरं का. मला ते पण विचार. हा थोडा चुकीचा विचार आहे. हो. आपल्या वाट्याला आलेलं कर्म भगवंताची आणि सद्गुरूंची सेवा आहे या भावानं घडलं पाहिजे. अच्छा. साधनेमध्ये काहीतरी निराळं मिळतंय, साधनेमध्ये सेवा घडतीये आणि कर्मामध्ये ते मला मिळत नाहीये, तर आपण भावात चुकतोय, कच्चे आहे आपण. आपल्या कर्मामध्ये पण आपल्याला साधनेचं सुखच मिळालं पाहिजे जर भगवंताची सेवा आहे तर. असं पहा, एखादा शिष्य सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून नामस्मरणाला बसेल, पण सद्गुरूंनी सांगितल्यानंतर त्यांचे कपडे पण धुईल. कपडे धुताना तो नामाचं अनुसंधान ठेवेल, त्याला तशी ध्यान साधना करता येणार नाही. पण कपडे धुणं, श्री महाराजांची भांडी धुणं किंवा आलेल्यांना जेवायला घालणं, तिथला केर फरशी या गोष्टी करणं, हे करत असताना तो जर असा भाव ठेवेल की ही सद्गुरूंची सेवा आहे तर तो चुकला नाही. पण हे काय, मला शांततेनं साधनेत बसायचंय, मला या कामात कशाला गुंतवलंय, असं जर तुम्ही म्हणायला लागला तर तुम्ही स्वार्थी झाला, साधक नाही झाला. तो विचार येतो. हा, साधक असा करत नाही विचार. त्यामुळे आपण साधक होऊया. साधक सर्वार्थानं साधक असतो. म्हणजे त्यांच्याकडनं जबाबदारी घेऊन तुम्हीच घ्या जबाबदारी उलट. ऑलमोस्ट 35 वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये होते. मी तर असं विचारत होतो की ठीक आहे, पैसे मिळतात तिथं आहे पार्ट ऑफ बिझनेस, पण पर्टिक्युलरली बँगलोरला किंवा इव्हन मुंबईत सुद्धा म्हणजे काही मुली अशा आहेत म्हणजे काम करणारे सिंगल मदर आहे, तर त्यांना हेल्प होते, त्या रिअली हॅपीली त्यावेळी काही मग सॅटिस्फॅक्शन वाटतं की आपल्यामुळेच त्यांच्या लाईफमध्ये आपल्यामुळे म्हणजे हा असं तो पण एक येतो काही ते कामाचं सॅटिस्फॅक्शन वेगवेगळ्या लेवलवर असतं. आपण कोणाची मदत करू शकतो, आपण काही आणखी काही करू शकतो, पण हे सगळे भाव सुद्धा हे परमार्थाशी संबंधित नाही. हे आपण कामाच्या गोष्टींचा आपल्या देहबुद्धीने लावलेला अर्थ आहे की मदत झाली म्हणजे आपल्याकडनंच झाली ना, म्हणजे देहाकडनं झाली ना. म्हणजे परमार्थदृष्ट्या तिथं देहाभिमान आहेच. आलं की नाही लक्षात? म्हणून आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते सद्गुरूंची सेवा म्हणूनच करावं किंवा भगवंताची सेवा म्हणून करावं. त्याच्यातून आपण पळवाट काढू नये किंवा ते आता नको महाराज, आता मला या कामात गुंतवू नका, आता मला तुमच्यापाशी राहायचं आहे, आता मला ध्यानात, आता मला नामात, आता मला तुमच्या श्रवणात राहायचं आहे, बाकी उद्योगधंद्यात मला अडकवू नका, असं खरा साधक म्हणत नाही. खरा साधक त्याच्या ध्यानाच्या वेळी ध्यान करतो
आणि ध्यान संपल्यानंतर तितक्याच प्रेमानं त्याच्या उद्योगधंद्यात रमतो, हो तितक्याच सचोटीनं, हो. तितक्याच सेवाभावानं. असं त्याचं जीवन असलं पाहिजे. सो मला त्याच्याशी रिलेटेड मगाशीच एक प्रश्न आला होता, म्हणजे की आपण कुठलंही कर्म जे करतो प्रपंचातलं ते पूर्ण मन लावून जर आपण केलं तर ते पण एक ध्यानाचाच प्रकार असतो का, की ते पण परमार्थच आहे का? म्हणजे एखादी गोष्ट आपण म्हणजे आता पूर्ण मन लावून कर्म करणं हे कर्म योग्य पद्धतीनं करण्याचा मार्ग आहे. कर्म कोणतं असावं तर भगवंत गीतेमध्ये म्हणतात ते धर्म्य असावं, म्हणजेच नियत असावं. समजाईल अशा सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास अनावश्यक काहीही करायला जाऊ नये, आवश्यकतेच्या चौकटीतलंच कर्म असावं. म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थी जर शाळेत शिकत असेल तर शाळेत जाणं, क्लासला जाणं, आई वडिलांचं ऐकणं, अभ्यास करणं हे त्याच्या नियत कर्मांमध्ये येतं. सिनेमाला जाणं त्याच्या नियत कर्मांमध्ये येत नाही, ट्रिपला जाणं त्याच्या नियत कर्मांमध्ये येत नाही. आलं की नाही लक्षात? फिरायला जाणं त्याच्या नियत कर्मांमध्ये येत नाही. म्हणजे नियत कर्मच करावीत ही अट आहे भगवंतांची गीतेमध्ये. नियत कर्मच करावीत आणि मग त्या कर्मांमध्ये जर आपण पूर्णतेनं असलो तर ते ध्यान नाही, फक्त कर्म आपण चांगलं केलं. चांगलं केलेलं कर्म ध्यान साधनेच्या आड येत नाही, असा त्याचा उपयोग होतो. अनावश्यक केलेलं कर्म ध्यानाच्या आड येतं. अनावश्यक जर घडलं आणि त्या कर्मांमध्ये चुका घडल्या तर ती चूक आपल्या अंतःकरणाला टोचत राहते, जाचत राहते आणि ती टोचणी ध्यान साधनेच्या आड येते. म्हणून कर्म नियत करावं एकतर, आणि मग ते करताना मनापासून करावं. जो चांगला साधक असतो ना त्याच्या चित्तवृत्तीला आणि मनाला एकदशीची सवय लागते, कारण साधनेमुळं त्याचं भरकटलेपण कमी झालेलं असतं. त्यामुळं तो उत्तम साधक असेल किंवा महात्मा असेल तर त्याला जेवताना पहा, तो एकाग्रतेने जेवण करत असतो. त्या व्यतिरिक्त तो आणि काही करत नाही. कुठलंही कर्म करत असताना त्यामध्ये एकाग्रता तुम्हाला दिसेल त्याच्या. तर तसं एकाग्रतेनं आपण कर्मात राहावं. ते ध्यान नाही, पण ध्यानासाठी ते उपयुक्त आहे. चांगला म्हणजे सेवावृत्तीने. साधं एक उदाहरण देतो. मगाशी आपण साक्षीत्वाचा विषय पाहिला की आपण कुठेतरी एके ठिकाणी स्थिर असलो की आपल्याला साक्षीत्व राखता येतं. आता ते साक्षीत्व पाहिजे ना, म्हणजे आपण आपल्या अनुसंधानामध्ये स्थिर पाहिजे कर्म करत असताना पण. आलं लक्षात? आता तसं आपण समजा नाही आहे आणि इथून कुठेतरी सिंहगड रोडवरती जाताना समजा समोर अचानक काहीतरी गाडी थांबली. आपण जर स्थिर नसू आपल्या आत्मानुसंधानाच्या ठिकाणी, कर्मामध्ये आहे पण तिथं जर स्थिर नसू अनुसंधानामध्ये तर आपली चिडचिड होणार, मग वादावादी होणार, मग वादावादीचं रूपांतर भांडणात होणार, न करो कशात होईल, मारामारीतही येऊ शकेल, काही सांगता येत नाही. पण ते जे काही घडलं त्याचा संस्कार मनावरती होतो, चित्तावरती होतो आणि तो संस्कार घेऊन ते मन आणि चित्त ध्यानाच्या वेळी आपण बसवतो. मग आपण ध्यानाला बसल्यानंतर तो संस्कार पुढे उभा राहतो, कारण त्याचा लेप लागलेला आहे ना. आज नाही उभा राहायला, पुढे कधीतरी उभा राहतो. घडलेल्या घटनेची चिडचिड ध्यानाखाली अनुभवायला यायला लागते, त्याचे विचार यायला लागतात. म्हणून कर्माला सांभाळणं, आचरणाला सांभाळणं महत्वाचं आहे. म्हणजे ते घडलंच नसतं तिथं जर मी स्थिर असतो माझ्या ठिकाणी आणि साक्षीत्वामध्ये दृढ असतो तर नको ते कर्म हातून घडलं नसतं. नियत कर्मांमध्ये स्थिर राहिला असतो आणि मग ध्यानकाली मला त्याचा त्रास झाला नसता. असं होतं. म्हणून कर्म एकाग्रतेनंच करावं, पण ते कर्म नियत आहे की नाही हे तपासून पाहावं. त्या इच्छा ज्या असतात आपल्या म्हणजे त्या वासनेमध्ये रूपांतर होतं, म्हणून ते इच्छा धरून नये असं हे का? म्हणजे नाही, असा अर्थ नाही त्याचा. आपली वासना हीच आपली इच्छा आहे. अच्छा. वासना जेव्हा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये उतरते तेव्हा त्याला इच्छा ही संज्ञा प्राप्त होते. तहानेच्या वेळी पाण्याची इच्छा होईल, भुकेच्या वेळी अन्नाची इच्छा होईल, पण मुळात ती वासनाच आहे.
वासना हे अपूर्णतेचे लक्षण आहे, म्हणजेच ते जीवभावाचं लक्षण आहे. आत्म्याच्या ठिकाणी पूर्णता असल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी वासना नाही. कसं आहे माहिती आहे का काका, हे शब्दांनी समजावून सांगायला अंत नाही आहे. आणि वासनेचा लय सद्गुरु कृपेशिवाय शक्य नाही. बीज भाजुनी केली लाही, पुन्हा जन्म मरण नाही. ती ज्वारी उगवून येईल पण लाही उगवून येत नाही. ती भाजावी लागते. वासनेची ज्वारी भाजून लाही करावी लागते. आणि हे करणं सद्गुरुपदिष्ट साधनेशिवाय शक्य नाही. त्यामुळे इच्छा हे बाह्य स्वरूप झालं. इच्छेचं मूळ वासना आहे. त्यामुळे तत्वरूपानं वासनाच इच्छा आहे. इच्छेला पूर्ण मारता येणार नाही, कारण मरण ओढवेल. पाणी प्यावं वाटतंय, पाणीच पिलं नाही तर इच्छेला मारणं आहे का? हे इच्छेला मारणं नाही आहे. मग इच्छेला मारणं म्हणजे काय? आपल्या ठिकाणी जर आपण स्थिर झालो तर इंद्रियांचा न्याय करतील ना. देह तरी वरचिलीकडे आपल्या परी हिंडे, परी बैसकानं मोडे मानसीची. ज्ञानेश्वरीत आहे ना. इंद्रियांचं काम करते, पण मनाची बैठक जर मोडत नसेल तर म्हणजे काय केलं? म्हणजे लग्न केलं पण बायकोबरोबर लंपट नाही तर मग श्री महाराज तो ब्रह्मचारीच आहे म्हणतात. जर पुरुष लंपट नसेल तर तो ब्रह्मचारीच आहे, श्री महाराजांचं वाक्य आहे. म्हणजे तत्वतः लग्न केलं पण आचार शुद्ध ठेवला. म्हणजे अन्न खातोय पण अन्नाच्या ठिकाणी जर हाव नसेल तर वासना मारल्यासारखंच आहे ना. पाणी पितोय पण पाण्याच्या ठिकाणी हाव नाही. दृश्य पाहतोय, डोंगर, दरी, ढग, पाऊस, इंद्रधनुष्य, सगळं काही पाहतोय, छान आहे म्हणतोय, पण मनाची बैठक सुटत नाही तर वासना मेल्यासारखीच आहे ना. म्हणजे गणित कुठं आलं? मनाला वळवणं आणि नामामध्ये गुंतवणं, चित्तवृत्ती वळवणं, अंतर्मुख करणं. आपण कोण आहे हे सद्गुरूंकडून समजून घेऊन सद्गुरू वाक्यावरती काय विश्वास ठेवणं, इथं मूळ आलं. विश्वास बसल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या साधनेमध्ये आणि सद्गुरूंच्या पायी राहणं, इथे सगळं आलं. मग इच्छा कशी मारू, वासना मरेल का नाही, अशा तर्कात जाऊ नये. आपल्याला जे करायचं आहे ते आपण करावं, परिणाम आपोआप घडून येतो. तुळशीचं रोप आपण लावतो एका कुंडीमध्ये, ती कुंडी खिडकीत ठेवतो. वाढगं बाई असं म्हणत बसतो का त्याच्या शेजारी बसून? रोज एक भांडवर पाणी घातलं की ती वाढते. वाढणं हे सहज आहे. तसं आत्मस्वरूपाकार होणं हे काय आहे? सहज आहे. म्हणजे आपण आता मंदिरात गेलो की एवढासा प्रसाद दिला तरी आपलं समाधानच होतं, कारण तो प्रसाद म्हणून आपण घेतो. आणि तसं घरी नाही करत ना आपण, अजून वाढून घेतो, अजून त्याच्या मागे असलेल्या इच्छेचा हा फरक आहे. अन्नाची वासना खूप घट्ट असते, सगळ्यात घट्ट अन्नाची वासना असते. पण आपण अंतर्मुखतेनं पाहिलं आपल्याकडे, स्वतःकडे, तर आपल्या लक्षात येतं की खाण्याची गरज कितपत आहे. आणि आत्ता आपण जे करतोय ते केवळ हाव म्हणून करतोय हे आतून कळतं आपल्याला. जर प्रामाणिकपणे आत लक्ष दिलं तर आपल्याला आतून कळतं. चांगला साधक अशा पद्धतीने साधन मार्गामध्ये राहतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आयुष्याच्या मध्यवर्ती काय आहे हो, याला महत्त्व असतं. जो साधक आहे त्याच्या मध्यवर्ती साधना राहते, बाकीच्या गोष्टी गौण ठरतात. आणि गोष्टी कुठल्या आहेत? ज्या इंद्रियांनी आपण करतो त्याच तर गोष्टी आहेत ना. पाहणं, ऐकणं, खाणं, पिणं, जे काही असेल ते जे इंद्रियांनी केलं जातंय ते सगळं गौण ठरतं. आणि मध्यवर्ती नाम ठरतं, अनुसंधान ठरतं. आणि असं घडलं की त्याच्या जीवनामध्ये अंतर्मुखता येते. मग त्याला भोगांपासून पळावं लागत नाही, किंवा देहाला बसवून हिमालयात ठेवावं लागत नाही, निर्जन ठिकाणी ठेवावं लागत नाही. ट्रॅफिकमध्येच राहतो, चांगल्या गाद्यावरती झोपतो, AC मध्ये राहतो, खातो
पण तो त्याच्यात राहत नाही, तो अनुसंधानात राहतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.